इनामदार कुटुंबियांनी प्रवचनाचं जे नियोजन केलं आहे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आजच्या नियोजित प्रवचनाच्या प्रमुख वक्त्या आदरणीय परमपूज्य सौ माधुरीताई जोशी. खरं तर त्यांचा परिचय हा त्यांच्या प्रवचनातून होणार आहेच, तरीही त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या अभ्यासाची आपल्याला कल्पना यावी म्हणून त्यांचा मी परिचय करून देते आणि अशा या आचार्य विदुषीचा परिचय करून देण्याची मला संधी मिळाली याचा मी आनंद व्यक्त करते. आदरणीय सौ माधुरीताई जोशी या बुलढाण्याच्या आहेत. त्यांचं शिक्षण BA आहे. सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काका मुरगुड यांच्या त्या अनुग्रहित आहेत. त्यांचा समर्थ वाङ्मयाचा गाढा अभ्यास आहे. संत वाङ्मयावर त्यांचं विपुल लेखन आहे. मनाच्या श्लोकावर, संत तुकाराम महाराजांच्या निर्वाणीच्या 13 अभंगांवर आणि सुखद संवाद अशा विविध विषयांवर लेखनमाला प्रकाशित झालेली आहे. तसंच सज्जनगण मासिक, रघुवीर समर्थ, भक्तियोग आणि इतर मासिकातून अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. श्री गुरुगीता व चांगदेव 65 या 2 ग्रंथांवर ओवीबद्ध टीका केलेली आहे. श्री गुरु डॉक्टर काका यांच्यावर श्री गुरुचरित गान या नावाने श्री गुरूंची ओवीबद्ध स्तवनांजली तसंच नामामृत धारा आणि मानसपूजा या पुस्तकांचं त्यांचं प्रकाशनही झालेलं आहे. याशिवाय अनेक काव्यरचना आहेत. महाराष्ट्र प्रवचनाच्या निमित्ताने सतत त्यांची भ्रमंती चालूच असते, प्रवास चालूच आहे. तसंच पत्रद्वारा दासबोध अभ्यास, गीता धर्म मंडळ पुणे, समर्थ विद्यापीठ शिवथरघड अशा यांच्याकडे चालणाऱ्या परीक्षांचं समीक्षणही त्या करत असतात. तसंच सातत्याने अनेक ठिकाणी अभ्यासवर्गही त्या घेत असतात. त्याचबरोबर ब्रह्मपुरी, मिरज, बुलढाणा इत्यादी ठिकाणी त्यांनी श्रीराम कथा केल्या आहेत. त्याचबरोबर सातारा, नागपूर, गुहागर, बुलढाणा या ठिकाणी त्यांनी भागवत सप्ताही केलेले आहेत. आणि विशेष आत्ताच वैशालीताईंनी सांगितलं की विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे समर्थ भक्त आदरणीय माधुरीताईंना अनुग्रह देण्याचा अधिकार सद्गुरू डॉक्टर काकांनी दिला आहे. अशा धार्मिक पारमार्थिक वृत्तीच्या माधुरीताई आपल्याला प्रवचनासाठी म्हणून लाभल्या हे आपलं सर्वांचं महत्भाग्य आहे. आज ज्ञानेश्वरी जयंती आहे, त्यानिमित्त जीवनाचे सार्थक या विषयावर ताई आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन करतील. तर मी ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्या चिंतनाला सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा सभीम, सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपराम्. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जानसे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी. कृपा कटाक्षाची किरणे
मोह समुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे, बंधू तया ते श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर् साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं नामसंकीर्तन आणि मग विषयाला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 बोला श्रीराम जय राम जय जय राम. 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रोता भक्ता श्रीराम समर्थ. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळे श्रोतृजन आणि माझ्या गुरु भगिनी सुद्धा, आमच्या आदरणीय कल्पनाताई देशपांडे स्वतः भागवत कथाकार आहेत, रामकथाकार आहेत, त्या माझ्याबरोबर आल्या आहेत. हे मी माझं भाग्य समजते आहे. आणि या ठिकाणी आज खरं पाहिलं असता नानासाहेब इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही एक दिवसाची प्रवचन आयोजित करण्यात आली आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा स्तुत्य असलेला, खऱ्या अर्थाने ज्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्यांच्या कल्याणाचा जर का विचार केला तर त्यांच्या कल्याणाचा विचार अशा प्रकारचे कार्यक्रम करून, म्हणजे श्राद्ध वगैरे तर करायचंच आहे, ते काही आपल्याला सोडायचं आहे अशातला भाग नाही, पण त्याच्याही पेक्षा जास्त त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांची जर का आपल्याला आपण म्हणतो की त्या जीवात्म्याला काय मिळावी, सद्गती मिळावी, तर त्यांना सद्गती मिळण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ह्या अशा प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी करणं हे अत्यंत अभिनंदनीय अशा प्रकारचं हे कार्य आहे. त्याबद्दल आमच्या गुरुभगिनी आदरणीय वैशालीताई यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन करते. आणि आता आपण नेमकं आजच्या चिंतनाला जी काही आहे ती सुरुवात करणार आहोत. नानासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली या प्रवचनाच्या निमित्तानेच अर्पण होणार आहे आणि त्यांच्या दिवात्म्याला शांती लाभो आपण असं जे काही म्हणतो, खरं पाहिलं असता आत्म्याला शांती लाभो असं कधीच म्हणायचं नसतं. आपण चुकीचे शब्द पुष्कळदा वापरतो, पण जीवात्म्याला शांती लाभो किंवा जीवात्म्याची सद्गती प्राप्त हो अशा पद्धतीचा त्या ठिकाणी काय तर आपला भाव असला पाहिजे. आणि खरी सद्गती त्यांची जर का कशाने होणार असेल तर अशा प्रकारच्या नामसंकीर्तन, अशा प्रकारचं चिंतन जे काही आहे आध्यात्मिक चिंतन
यामुळेच त्यांची सद्गती जी काही आहे ती त्यांना प्राप्त होणार आहे। त्यांच्याविषयीचा अत्यंत कृतज्ञता भाव जो काही आहे तो भाव सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्या मंडळींनी, इनामदार मंडळींनी तो व्यक्त केलेला आहे। अनेक जणांचे या संदर्भामध्ये त्यांच्याविषयीचे जी काही मतं होती किंवा त्यांच्याविषयीचा जो काही आठवणी होत्या त्या आठवणी सुद्धा त्यांचे शिष्य जे कोण होते, विद्यार्थी जे कोण होते, त्यांनी सुद्धा इथे येऊन त्यात सहभाग दिलेला आहे आणि छान पद्धतीने अशा प्रकारे हा पूर्ण दिवसभर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेला कार्यक्रम या प्रवचनाच्या निमित्ताने सांगता त्याची होणार आहे। ही अतिशय स्तुतनी या ठिकाणी ही अत्यंत महत्त्वाची असलेली अशी बाब आहे। आणि म्हणून आज आपण जीवनाचे सार्थक, कारण हेडिंगचं पत्रिका आपण सगळ्यांनी वाचली असेल तर त्या पत्रिकेमध्ये वैशाली त्यांनी काय लिहिलेलं होतं तर जीवनाचं सार्थक या शीर्षकाखाली, म्हणजे शीर्षक जीवनाचे सार्थक आहे। आता तुम्हा आम्हाला तुमचं आमचं जीवन काय करायचं आहे तर सार्थक करून घ्यायचं आहे। मग ते सार्थक करून जीवन जर का आम्हाला घ्यायचं असेल, आमचं उर्वरित आयुष्य जे काही आहे ते उर्वरित आयुष्य आमचं जर का सार्थक व्हायचं असेल तर नेमकं आम्ही काय केलं पाहिजे। मग सुरुवातीला पहिलाच प्रश्न तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि तो म्हणजे असा की नेमकं सार्थक या शब्दाचा अर्थ तरी काय आहे। जीवनाचं सार्थक करायचं म्हणजे नेमकं काय करायचं। मग सार्थक या शब्दाचा तरी अर्थ काय आहे। पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी की खूप छान घर बांधायचं होतं आणि ते खूप छान घर बांधलं गेलं, काही दिवसात ते स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं आणि सुंदर अशा प्रकारचं घर बांधलं आणि मग काय हायसं वाटलं ना, असं वाटायला लागलं की चला माझ्या जीवनाचं सार्थक झालं। आणि म्हणून त्या बंगल्याला नाव सुद्धा काय दिलं जातं तर सार्थक अशा प्रकारचं नाव दिलं जातं। मग काही कालांतराने आणखीन असं वाटतं की मुलगा, नातू, पंतवंड झाली की माझ्या जीवनाचं सार्थक झालं। आता काय पंतू सुद्धा आणि सोन्याची फुलं सुद्धा उधळल्या गेली, मग आता माझ्या जीवनाचं काय झालं सार्थक झालं। आणि म्हणून त्या नातवाचं म्हणा किंवा पंतू जर का असेल त्या पंतवाचं नाव काय ठेवलं जातं तर सार्थक नाव ठेवलं जातं। मग आणखीन माणूस थोडासा पुढे जातो आणि मग पुढे गेल्यावरती त्याला असं वाटायला लागतं सगळ्यात मस्त गाडी जर कोणती असेल, आता आपली गाडी फार जुनी झालेली आहे BMW, आता आपल्याकडे असली पाहिजे। आणि म्हणून एकदाची ती गाडी सुद्धा घरामध्ये येते आणि मग वाटायला लागतं की नाही आता काय, आता तर काहीच मिळवायचं राहिलं नाही, आता अगदी काय झालेलं आहे, आता अगदी सगळं काही मला प्राप्त झालेलं आहे। आणि आता त्या ठिकाणी काय झालं तर म्हणून मग त्या गाडीचं नाव सुद्धा सार्थक ठेवल्या जातं। पण जीवनातली ही असणारी फुटकळ सार्थक आहेत असं आमचे डॉक्टर काका सातत्याने सांगतात। अर्थात सार्थक याचा अर्थ जर का काही काढायचा असेल तर त्याचा अर्थ व्यवस्थितरित्या जर समजावून घ्यायचा झाला तर त्याचा अर्थ असा होता स अधिक अर्थ। स म्हणजे सहित आणि अर्थ म्हणजे प्राप्तव्य। अर्थाचा अर्थ आपण परमार्थ हा शब्द वापरतो पुष्कळदा, आणि परमार्थ हा शब्द वापरत असताना परम आणि अर्थ असे दोन शब्द त्याच्यामध्ये संधी होऊन परमार्थ हा शब्द तयार होतो। परमार्थ हा शब्द तयार झाल्यानंतर अर्थाचा अर्थ जर का काही असेल तर ते म्हणजे प्राप्तव्य, आणि परम याचा अर्थ जर काही असेल तर ते म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ प्राप्तव्य। सगळ्यात श्रेष्ठ असलेलं प्राप्तव्य जर कोणतं असेल, तसंच इकडे सुद्धा सार्थक म्हणजे स अधिक अर्थ, अर्थ म्हणजे प्राप्तव्य। आता ही जी सगळी काही आतापर्यंत मी वर्णन केली ही सगळी जी काही प्राप्तव्य आहेत ही काही व्यवहारातली प्राप्तव्य नाही, त्याच्यातला भाग नाही। कारण ही आपण तुम्ही आम्ही सगळेजण ही सुद्धा गोष्ट म्हणजे गाडी, बंगला, काय आणखीन ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मिळवण्याचा सातत्याने व्यवहारामध्ये प्रयत्न करत असतो। आणि तो प्रयत्न करत असताना त्या गोष्टींनी थोडीफार जीवनाला उभारी सुद्धा येते। उभारी येत नाही अशातला प्रश्न नाही। ज्या ज्या गोष्टी मला जीवनामध्ये मिळवायच्या होत्या त्या गोष्टी मी सगळ्या मिळवल्या की मला एक प्रकारची उभारी येते, माझा आत्मविश्वास वाढतो। आणि आत्मविश्वास वाढून पण केवळ तेवढं सगळं मिळवणं हे जीवनाचं अजिबात सार्थक नाही। जीवनाचं सार्थक जर का कोणतं असेल तर खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सार्थक कशाने होईल असा जर का विचार केला तर निरतिशय आनंदाची प्राप्ती, अर्थात निर्भेळ असलेल्या आनंदाची प्राप्ती,
त्याचबरोबर अखंड शांती, अखंड समाधान, अखंड तृप्ती, अखंड निर्भयता, अगदी परवलीचे हे शब्द आहेत की हे सगळं जर का मला प्राप्त झालं म्हणजेच थोडक्यात मला खऱ्या देवाची प्राप्ती झाली. खऱ्या देवाची जर का मला प्राप्ती झाली तर माझ्या जीवनाचं काय होणार आहे, सार्थक होणार आहे. जोपर्यंत मला या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होत नाही, या सगळ्या गोष्टींची म्हणजे खऱ्या देवाची, जोपर्यंत मला म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची, ज्याला खरा देव म्हणतात त्यालाच ब्रह्म असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये जर का विचार केला तर त्याला खऱ्या अर्थाने ब्रह्म असं म्हणतात. म्हणजेच मला ब्रह्मस्वरूपाची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत ही बाकीचे हे झालं की ते पाहिजे, ते झालं की ते पाहिजे, ते झालं की ते पाहिजे, म्हणजे हे सातत्याने सुरूच राहतं, हे कधी संपूच शकत नाही. आणि त्यामुळे जोपर्यंत खऱ्या अर्थाने मला देवाशी एकरूप होता येत नाही, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होता येत नाही, म्हणजेच माझ्या जीवनामध्ये निरतिशय आनंद, निर्भेळ आनंद, की जो आनंद कोणावरही आणि कशावरही अवलंबून नाही, अशा प्रकारचा आनंद जोपर्यंत मला प्राप्त होत नाही, म्हणजेच मला जोपर्यंत आनंद इज इक्वल टू देव, आणि म्हणून खऱ्या अर्थाने खऱ्या देवाची प्राप्ती मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या जीवनाचं सार्थक होऊ शकत नाही. आणि म्हणून मला जर का माझ्या जीवनाचं खरं सार्थक करून घ्यायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून मग मला विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच आणि अशा प्रकारचं जेव्हा मला प्राप्तव्य, जे मला प्राप्त करायचं आहे ते जेव्हा मला प्राप्त होऊन जाईल तेव्हा माझ्या जीवनाची खरी सार्थकता येणार आहे, किंबहुना मला कृतकृत्यता येणार. आणि मग मला त्यावेळेस असं वाटेल की आता मला मिळवण्याचं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. आणि असा जो ब्रह्मज्ञानी माणूस असतो की ज्याला परब्रह्माशी एकरूपता ज्यांनी प्राप्त करून घेतलेली असते, तर त्याच्या तोंडातून उद्गार जे काही येतात ते धन्योहम धन्योहम पंचदशिकार सांगतात, त्याचा उल्लेख करतायत. आणि अशा पद्धतीने त्याच्यात की आता मला काहीही जीवनात माझं जीवन काय झालेलं आहे, सार्थकी लागलेलं आहे. मला जे काही जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कर्तव्य होतं किंवा श्रेष्ठ प्राप्तव्य होतं ते श्रेष्ठ प्राप्तव्य मला प्राप्त झालेलं असल्यामुळे आता मला दुसरं तिसरं काहीही काय प्राप्त करून घ्यायचं नाही. आणि त्या दृष्टिकोनातूनच मग समर्थांनी त्याचा उल्लेख करताना दासबोधामध्ये आपण सातत्याने त्या ओव्या वाचत असतो. तुम्हा मला त्या पाठ आहेत. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, हिशेब झाला मायेचा, झाला निवडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही. आता स्वतःच जणू काही आत्मचरित्र या दोन ओव्यांमध्ये समर्थांनी सांगून टाकलं. काय समर्थांनी सांगून टाकलं त्या ठिकाणी, तर झाले साधनाचे फळ, आत्तापर्यंत जी काही मी साधना केली त्या साधनेचं त्या ठिकाणी फळ मला प्राप्त झालं. आणि ते फळ नेमकं कोणतं आहे तर निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आणि ते अंतरी बिंबल्याशिवाय मला खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटणारच नाही. आणि म्हणून मुळात माझं सार्थक कशामध्ये आहे तर अशा पद्धतीने ते निर्गुण ब्रह्म जे आहे, निश्चळ ब्रह्म जे आहे ते माझ्या अंतःकरणात काय झालं पाहिजे तर ठसल्या गेलं पाहिजे. आपण सगळेजण अत्यंत अभ्यास करणारे लोक आहात. गेल्या वर्षभर किंवा 1.5 वर्ष आदरणीय वैशालीताईंनी सुद्धा या ठिकाणी मनाच्या श्लोकाचं सातत्याने चिंतन आपल्या समोर केलेलं आहे. त्यामुळे तो आपल्या सगळ्यांना त्या मनाच्या श्लोकाच्या जे पुढचे ज्ञानपर असणारे श्लोक आहेत त्या ज्ञानपर श्लोकांचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काय चिंतन केलेलं असल्यामुळे आता तुम्हाला म्हणजे हा विषय कठीण जाईल असं मला अजिबात सुद्धा वाटत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग खऱ्या अर्थाने केवळ मुलं बाळं चांगली असणं, घरदार असणं, गाडी बंगला असणं, घरामध्ये सगळ्या प्रकारच्या सुखसोयींची रेलचेल असणं. आत्ता तुम्ही आम्ही लोक जे काही आहोत ते कसे आहोत तर सगळ्या प्रकारची साधनांची रेलचेलता आमच्या जवळ आहे. पण अंतःकरणाची स्थिती आमची कशी आहे असं जर म्हटलं तर अजूनही आम्हाला खरं समाधान प्राप्त झालेलं नाही असंच म्हणावं लागतं. प्रत्येकाने कबूल करा किंवा नका करू, पण ज्याच्या त्याच्या अंतःकरणामध्ये ज्याला त्याला हे पक्क माहिती आहे की अजून खऱ्या अर्थाने मला अखंड समाधान माझ्या जीवनामध्ये मिळालेलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग
ही जर का आम्हाला या जीवनाचं आम्हाला सार्थक करायचं असेल तर त्यासाठी नेमकं आम्हाला काय करायला हवं, तर सातत्याने म्हणजेच थोडक्यात मोक्षाची प्राप्ती जर का आम्हाला करून घ्यायची असेल तर या नाथ महाराज त्यांच्या भागवतामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात की नरदेहाचा आयुष्य क्षण फार महत्वाचं आहे बरं का. लक्ष देऊन आपण ऐकताच आहात पण आणखीन लक्ष देऊन ऐका असं मी या संदर्भामध्ये म्हणेन की नरदेहाचा आयुष्य क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. कोटी सुवर्ण दिले तरी सुद्धा गेलेला फुकट गेलेला आयुष्याचा क्षण पुन्हा येणार नाही. आणि म्हणून त्याम्या नाशिले संपूर्ण आपण त्या ठिकाणी म्हणत आहेत की अशा पद्धतीने नाडिले. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातला एक ना एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे आणि तो अत्यंत महत्वाचा असलेला प्रत्येक क्षण जर का आम्हाला वेचता आला नाही, क्षण घालवायचे नाही आहेत, क्षण उपयोगात आणायचे, क्षण काढायचे सुद्धा नाही आहेत, क्षण उपयोगात त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि त्याचा जर का आम्ही उपयोग करून घेतला खऱ्या अर्थाने तर आम्ही जीवनाच्या सार्थकतेकडे हळूहळू वळणार आहोत. आपण त्याचा उपयोग करून नाही घेतला. आणि पुष्कळदा आपल्याला अशा प्रकारची वाक्य ऐकायला मिळतात, काय हो आता दिवस दोघं जण घरामध्ये असतो, आता दिवस जाता जात नाही, आता वेळ काढावा लागतो, वेळ घालवावा लागतो नव्हे. आता हे शब्द आमच्या तोंडातून तडीत पार गेले पाहिजेत. आणि मग आता आम्हाला काय करायचं आहे तर आमच्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक क्षण आम्हाला त्या परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टिकोनातून काय करता येईल. कारण आम्हाला काहीच माहीत नाही आहे. इतकं क्षणभंगूर असणारं हे आयुष्य आहे की उद्याचा दिवस तरी माझ्या हातात आहे की नाही हे मला आज 100% सांगता येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग हे जे काही क्षण आहेत आता उर्वरित कामाचं जर का गणित आपण बघितलं तर प्रत्येक जण साधारणतः इथे बसलेला बोटावर मोजण्या इतक्या 45-50च्या जवळपास असतील, पण बहुतांशी 60 आणि 60च्या उलटलेलेच बहुतांशी सगळेजण आहेत. आणि त्यामुळे आता आम्हाला आमच्या आयुष्याचं जर का राहिलेल्या वेळामध्ये सार्थक करून घ्यायचं असेल, म्हणजेच मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल, म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, म्हणजेच जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर सातत्याने प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा लागेल. कुठलाही क्षण आमचा वाया जाता फुकट जाता उपयोगाचं नाही. आणि म्हणून घटका जाती पळे जाती तास वाजे घणाना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. की सातत्याने आम्हाला काय करता आलं पाहिजे, राम म्हणता आलं पाहिजे. आणि राम म्हणणं म्हणजे मग रामच म्हणत बसायचं आहे का, हे चिंतन म्हणजे राम म्हणणंच आहे. नाही तर आमचे नाही आम्ही नाही प्रवचनाला येत, आम्हाला काय सांगितलंय समर्थांनी राम कार्य म्हणाला. आता म्हणजे त्या ठिकाणी म्हणून समजून उमजून परमार्थ करावा. समजले आणि वर्तले त्याचे भाग्य पुरुष झाले, यावेगळे उरले ते करण ते पुरुष. आणि म्हणून समजून घ्यायचंय काय आम्हाला नेमकं करायचंय, काय आम्हाला आमचं साध्य काय आहे, काय आमचं ध्येय आहे, ते ध्येय आम्हाला निश्चित करावं लागेल. आणि त्या ध्येयानुसार आम्हाला वाटचाल करावी लागेल. आणि त्या ध्येयानुसार जर का आम्ही वाटचाल केली तर खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाची सार्थकता जी काही आहे ती सार्थकता होणार आहे. आणि म्हणून माऊली त्या संदर्भात म्हणाले, आज ज्ञानेश्वरी जयंती आहे, आपण पुढे त्या ओवीकडे येणारच आहोत. तुम्ही म्हणाल की काय या जीवनाच्या सार्थकतेमध्येच प्रस्तावना करून हे करतायत का काय, तर नाही, मला त्या ओळीकडे यायचंच आहे. कारण ज्ञानेश्वरी जयंतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आजचं प्रवचन आयोजन करण्यात आलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक कशामुळे होणार आहे. माऊलींची आणखीन एक ओवी आहे. माऊली असं म्हणतात, झडझडून वहिला निग ये भक्तीची वाटे लाग जेणे पावसी अव्यंग निजधाम माझे. काय आहे तर झडझडून व्हायला निघ. एखाद्या मॉलमध्ये सेल लागलेला आहे, कसं जातो आपण, झडझडून जातो. सगळी कामं जाऊ दे, अगं ते नंतर कर ते होणारच आहे, काम काय संपणार आहेत का. आता आधी कुठे चांगल्या चांगल्या साड्या असतील तर त्या आपल्याला मिळायला पाहिजे. जरी 8 दिवस सेल असला तरी सुद्धा आपण झडझडून जातो की नाही तिकडे.
कारण काय, सगळा त्यातल्या त्यात ज्या चांगल्या असतील त्या मला मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून तिकडे सगळी कामं टाकतो आणि तिकडे जातो. अगदी तशाप्रमाणे झडझडून याचा अर्थ की मला पहिलं माझं प्राधान्य कशाला असलं पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी गौणत्वाने आहेत, पण प्राधान्य कशाला असलं पाहिजे, परमेश्वर प्राप्तीला प्राधान्य असलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी होतील किंवा न होतील किंवा 4 दिवसांनी होतील, पण आजचा माझा वेळ जो काही आहे तो सगळ्याचा सगळा मी म्हणजे परमार्थाला लावते आहे की नाही. म्हणजे देवाजवळ बसून राहायचं आहे का अखंड, असं अजिबात नाही आहे. असं अजिबात सुद्धा नाही. देहाने जिथे मला प्रारब्ध फिरवेल तिथे मला जायचं आहे, पण मनाने मला मात्र अखंड परमेश्वराच्या चिंतनामध्ये विचारामध्ये निश्चितच राहता येतं. आणि ते राहण्याचा प्रयत्न करणं याला झडझडोनी वैला निघ असं काय म्हणतायत माऊली म्हणतायत. आणि त्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले की करावी तातडी परमार्थाची. आमची तातडी कशाची असते, प्रपंचाची. आणि संत आम्हाला काय सांगतात, कशाची तातडी कर बाबा, परमार्थाची तातडी तू कर. याची देही याची डोळा पाहिनं मुक्तीचा सोहळा. हे आम्हाला जर का साधायचं असेल तर समर्थांनी सुद्धा म्हटलं, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची. मनाच्या श्लोकामध्ये घडीने घडी म्हणजे प्रत्येक क्षण न क्षण, घडी न घडी ही जी काही आहे ही सार्थकाची करावी. किंवा त्या ठिकाणी की चला मी आज काहीतरी चांगलं ऐकलं, आजच्या दिवसापुरतं तरी माझ्या जीवनाचं काय झालं, सार्थक झालं. आज मला एक खूप छान विचार मिळाला वाचनाच्या माध्यमातून, कुठलं तरी युट्यूबवर प्रवचन ऐकलं त्याच्या माध्यमातून, कशाच्या तरी माध्यमातून मला अतिशय सुंदर माझ्या साधनेला उपयुक्त असणारा अशा प्रकारचा जर का मला विचार मिळाला तर मला काय वाटतं, मला आनंद होतो. जर विचार मिळाला तर आनंद होतो, विचार अंमलात आणला तर किती आनंद होईल. साधी गोष्ट आहे. विचार जर अंमलात आणला गेला तर मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग किती आनंद होईल. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. म्हणून समर्थांची आणखीन एक ओळी आहे. समर्थ असं म्हणतात, म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, आणि न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे बरे. जर का कळत नसेल आपल्याला तर मग काय, न कळे तरी सत्संग धरावा. आणि सत्संगामध्ये जेवढ्या लवकर आपली तुमची आमची प्रगती होते तेवढी लवकर प्रगती केवळ आपण आपल्या वाचनाने होऊ शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून वास्तविक पाहता या संपूर्ण दिसणाऱ्या जगामध्ये वास्तविक खरं जर का या जगाचं स्वरूप बघितलं तर कसं आहे, तर या जगाच्या नादी लागण्यासारखं काहीही, मग नादी कोणाच्या लागता आलं पाहिजे, नादी आम्हाला भगवंताच्या नादी लागता आलं पाहिजे, संतांच्या विचारांच्या नादी लागता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग या नरदेहात जन्माला येऊन नेमकं मला काय साधायचं आहे, तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, या स्थितीला मला जाऊन पोचायचं आहे. तर तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, वास्तविक पाहता तुकाराम महाराजांची परिस्थिती जी काही आहे ती परिस्थिती बाह्यतः असलेली परिस्थिती अत्यंत विपरीत किंवा प्रतिकूल प्रकारची होती. पण विपरीत प्रकारची किंवा प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांची मनस्थिती जी काही आहे ती कशी होती, आनंदाचे डोही आनंद तरंग. मला आनंदाशिवाय आता माझ्या जीवनात दुसरं तिसरं काहीही राहिलं नाही. मी आनंदाच्या सागरामध्ये डुंबतो आहे आणि आनंदाचे तरंग माझ्या अंगावरती मी घेतो आहे. आणि हे संपूर्ण जग सुद्धा मला कसं दिसत आहे, तर आनंद स्वरूपच दिसत आहे. या जगाकडे पाहताना सुद्धा तुकाराम महाराजांची दृष्टी कशी आहे, आनंदाचीच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग अशी स्थिती जर का, मग आनंद नको आहे का तुम्हाला, तुम्हाला अखंड आनंद हवा आहे. म्हणजेच आम्हाला देव हवा आहे. म्हणजेच मग त्या देवाशी एकरूप झाल्याशिवाय, त्या देवाची प्राप्ती झाल्याशिवाय आम्हाला खऱ्या अर्थाने अशा या अखंड आनंदाची स्थिती प्राप्त होणार नाही. आणि त्याशिवाय आमचं जीवन सार्थकी लागणार नाही. की आता मला जीवनामध्ये काहीही मिळवायचं नाही आहे, जे मिळवायचं होतं ते मला मिळून चुकलेलं आहे. आणि त्यामुळे आता उरलो उपकारापुरता
असं आम्हाला सुद्धा कधीतरी म्हणता आलं पाहिजे ना. कायम ते तुकाराम महाराजांनीच म्हणायचं आणि कायम आम्ही नुसताच त्यांचा जय जयकार करायचा. तुम्हाला सुद्धा म्हणता आलं पाहिजे की आता मला सुद्धा आता काय उरलो उपकारा पुरता. माझ्याही जीवनात आता दुसरं तिसरं काहीही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. आता जोपर्यंत देह आहे तोपर्यंत केवळ मला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने उपकार करण्याच्या दृष्टिकोनातून माझं जीवन व्यतीत करायचं आहे. असं मला कधीतरी तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे म्हणता यावं आणि त्यास तसं म्हणता येणं याला जीवन सार्थकी लागणं असं म्हणतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सातत्याने इथे जे काही आहे तर ते ब्रह्माचं स्वरूप मला म्हणजेच देवाचं स्वरूप मला कळवून घ्यायचं आहे. आणि ते जर का मी जोपर्यंत कळवून घेत नाही, जोपर्यंत त्याच्याशी एकरूप होत नाही, जोपर्यंत त्याच्यामध्ये मी विलीन ब्रह्मस्वरूपाशी मी काय विलीन होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारची स्थिती येऊ शकणार नाही. आणि मग तशा प्रकारची स्थिती माझ्या जीवनामध्ये येण्यासाठी खऱ्या अर्थाने जर काही आड येत असेल तर ते म्हणजे मी आणि माझं असं आड येतं, बाकी काही आड येत नाही. मग ती स्थिती प्राप्त करून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी खरं जर काय आड काही येत असेल तर ते म्हणजे मी आणि माझं या दोन गोष्टी अत्यंत आड येतात. आणि या दोन आणि खरं पाहिलं असता तुमचं आमचं जीवन जे काही आहे केवळ मी आणि माझं या दोन केंद्र बिंदू भोवतीच तुमचं आमचं जीवन फिरत असतं. सातत्याने आम्ही व्यतीत जे काही आमचं जीवन चाललेलं आहे तर ते जीवन कशा पद्धतीने त्या ठिकाणी चाललेलं आहे तर मी आणि माझ्या भोवती आमचं जीवन जे काही आहे तर हळूहळू ते मी आणि माझं असं विसरल्याशिवाय, मग हे विसरायचं असेल तर दुसऱ्या कोणाची तरी आठवण केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि म्हणून मग दुसऱ्या तिसऱ्या कोणाची आठवण करायची आहे, मग तिथे मग तू आणि तुझी, मग तू म्हणजे इथे भगवंत, या भगवंताची आठवण. आणि हे सगळं जग जे आहे ते सुद्धा कोणाचं आहे, ते तुझं आहे, तू निर्माण केलेलं आहेस. आणि म्हणून तू आणि तुझं हे मला हळूहळू लक्षात ठेवायचं आहे आणि मी आणि माझं हे हळूहळू मला विसरायचं आहे. पण असं नुसतं केवळ शब्दाने सांगून कधीही विसरल्या जात नाही. आणि म्हणून माऊलींची ओवी त्यासाठी मला अत्यंत मदत करणारी अशा प्रकारची ही ओवी आहे. आणि म्हणून माऊली असं म्हणतात की मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. तोची काय आहे तर पार्था संन्यासी जाण निरंतर. अंतर नसलेला असा संन्यासी कोणता, त्याचं उत्तर माऊलींनी या ओवीमध्ये दिलं की ज्याला मी आणि माझी आठवण अजिबात सुद्धा नाही, त्यालाच काय म्हणायचं, खरा संन्यासी म्हणायचं. आत्ता आपण या संदर्भामध्ये जीवन सार्थक लावण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो आहे त्यालाच संन्यासी म्हणावं, त्यालाच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सार्थकता असं म्हणावं, त्यालाच खऱ्या अर्थाने आनंदी जीवन असं म्हणावं. जो मी आणि माझी आठवण विसरलेला आहे तो संन्यासी आहे आणि निरंतर असलेला संन्यासी आहे. मग आता एक एक शब्द जर का आपण समजावून घ्यायचा म्हटला यातला तर त्या एकेका शब्दावर सुद्धा थोडंसं चिंतन करणं काय आहे आवश्यक आहे. कारण म्हणून मग नेमकं संन्यासी तोची संन्यासी जाणं असं तर म्हटलेलं आहे, पण मग नेमकं संन्यासी म्हणजे काय आधी याचा थोडासा विचार करूया, मग मी आणि माझं आपण नंतर घेऊया. पण खऱ्या अर्थाने मग संन्यास म्हणजे नेमकं काय आहे त्या संदर्भातून सामान्यतः तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं जो आहे की कितीही आम्हाला सांगितलं, ओरडून सांगितलं, संतांनी सांगितलं, शास्त्राने सांगितलं की संन्यास हा अतिशय उत्तम आहे, पण तुम्ही आम्ही प्रापंचिक लोक हा कितीही 100% चांगला आहे हे जरी मान्य असलं, हे जरी पटलेलं असलं तरी स्वीकारणार आहोत का? अजिबात नाही. तुम्ही आम्ही प्रापंचिक लोक कितीही संन्यास चांगला आहे असं जरी म्हटलं, असं जरी सांगितलं, हे आम्हाला पटलेलं असलं तरी सुद्धा ते आम्ही स्वीकारणार नाही आणि तशा प्रकारची कृती कोणी सुद्धा करणार नाही, हेही 100% खरं आहे.
आणि म्हणून मग दोन प्रकारचा संन्यास जो आहे तो दोन प्रकारचा संन्यास शास्त्रांनी वर्णन केलेला आहे. त्यातला पहिला संन्यास जो आहे त्याला विधिवत संन्यास असं म्हणतात. आणि संन्यास याचा अर्थ सम अधिक न्यास. संन्यास म्हणजे नेमकं काय तर सम म्हणजे परिपूर्ण आणि न्यास म्हणजे ठेवणे. संपूर्ण प्रपंच परमेश्वराच्या काय ठेवणे चरणी ठेवणे याला काय म्हणायचं मग संन्यास. न्यास आपण पदन्यास शब्द वापरतो ना. पदन्यासामध्ये म्हणजे जे नृत्य करणारे लोक आहेत त्यांना काय ठेवावं लागतं ते ती जी काही नृत्य करत असताना जी काही पायांची किंवा त्या याची हालचाल आहे ती तशा पद्धतीने त्या ठेक्यावर तशा पद्धतीने समेवरती काय ते पावलं पडले पाहिजेत तर त्याला काय म्हणायचं पदन्यास म्हणायचं. नाही तर मग काय होईल कसेही वाकडे तिकडे पावलं पडत असतील तर त्याला पदन्यास म्हणताच येत नाही. अगदी त्याचप्रमाणे संन्यास जर का म्हणायचं झालं तर खऱ्या अर्थाने हा कितीही चांगला असला तरी सुद्धा तुम्ही आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून पहिला संन्यास जर कोणता असेल तर तो विधिवत संन्यास शास्त्राने सांगितलेला आहे. आणि विधिवत संन्यास याचा अर्थ की त्यासाठी प्रत्यक्ष संपूर्ण घरादाराचा मुलाबाळांचा किंवा घर संपत्ती अडका वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींचा काय करावा लागतो प्रत्यक्ष त्याग करावा लागतो. प्रत्यक्ष त्याग तिथे काय आहे अपेक्षित आहे. तशा प्रकारचा मग तो होम हवनाचा विधी करून सगळं घरदार वगैरे हे जे काही आहे ते सगळं काय आहे तर त्याचा त्याग करावा लागतो. आणि भगवी वस्त्र धारण करावी लागतात. आता तुमच्या आमच्याकडे असं उदाहरण आहे का तसं जर बघितलं तर तुमच्या आमच्याकडे एक अनंत दामोदर आठवले म्हणजेच त्या ठिकाणी आत्ताच्या म्हणजे आता तेही जाऊन बरेच दिवस झाले देह त्यांनी सुद्धा ठेवून पण त्यांना वरदानंद भारती त्यांचं नाव काय आहे वरदानंद म्हणजे संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर वास्तविक ते सुद्धा आधी गृहस्थाश्रमामध्ये होते. मुलं बाळं त्यांची चांगली मोठी मोठी होती सगळी कर्तबगार आणि अतिशय व्यवस्थित अशा प्रकारची होती. पण दासगणू महाराजांचे शिष्य असल्याचा परिणाम म्हणून आणि दासगणू महाराजांना त्या ठिकाणी काय घ्यायची होती तर संन्यास घ्यायचा होता. पण त्यांचा तो संन्यास घेणं राहून गेलं आणि ते राहून गेलं आणि त्यांना देह त्यांनी ठेवला. तर आपल्या गुरूंची इच्छा आपण पूर्ण केली म्हणजे गुरु त्यातनं काय होऊन जातात ते ऋण आहे. गुरूंचं काय आहे ते ऋण आहे. आणि ते गुरूंचं ऋण फेडण्यासाठी मग अनंत दामोदर आठवले हे जे काही आहेत यांनी काय केलं तर आपल्या गुरूंचा राहिलेला जो संन्यासाश्रम स्वीकारायचा होता ती त्यांची इच्छा राहिली म्हणून यांनी काय केलं तर आपल्या पत्नीजवळ सांगितलं की आता सगळा संसार झालेला आहे सगळं काही व्यवस्थित झालंय आता मला माझ्या गुरूंची इच्छा तू पूर्ण करून दे. कारण धर्मपत्नी आहे त्या धर्मपत्नीला विचारूनच संन्यास घ्यावा लागतो. तसा संन्यास सुद्धा घेता येत नाही. हे सगळे नियम जे काही आहेत गृहस्थाश्रमाचे ते गृहस्थाश्रमाचे नियम सगळे पार करून त्या ठिकाणी सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावरती त्यांनी काय केलेलं आहे तर तशा पद्धतीने आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करायच्या दृष्टीने संन्यासाश्रम स्वीकारला. आणि तो संन्यासाश्रम स्वीकारल्यावर त्यांचं नाव बदललं आणि मग नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि त्यांना वरदानंद भारती अशा प्रकारचं त्यांचं काय ठेवलेलं आहे नाव ठेवलेलं आहे. बहुतांशी सगळेजण त्यांचं चरित्र सुद्धा अनेकांना माहिती सुद्धा असेल. किंवा आत्ताचे आपले गोविंदगिरी महाराज म्हणजे पूर्वीच्या आश्रमाचे किशोरजी व्यास त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा संन्यास आश्रम स्वीकारला तेव्हा त्यांचं नाव काय झालं तर गोविंदगिरी महाराज अशा प्रकारचं झालं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे पण अशा प्रकारचा विधिवत संन्यास घेणारा अगदीच तुरळक एखाद दुसरा लाखो करोडतून एखादा असतो. असे सगळेजण तुम्ही आम्ही प्रापंचिक अजिबात सुद्धा घेऊ शकत नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मग त्या संन्यासाचा विचार आम्हाला करायचा नाही आहे. मग आम्हाला दुसरा संन्यास सुद्धा शास्त्रांनी सांगितलेला आहे आणि त्याला काय म्हणत आहेत मग तर खऱ्या अर्थाने तो दुसरा संन्यास म्हणजे प्रपंचात राहूनच प्रपंचापासून अलिप्तता साधणं जी काही आहे किंवा मनाने त्याचा काय करणं त्याग करणं संघाचा त्याग करणं त्याला संग त्याग म्हटलेलं. त्याला प्रत्यक्ष त्याग नाही आहे
त्याला कसा आहे तो मग संगत त्याग आहे. आणि संगत त्याग म्हणजे याचा अर्थ प्रपंचातच राहा, सगळं काही करा, पण ते सगळं काही करत असताना यातलं एकही खरं हा विचार अंतःकरणात कायमस्वरूपी असू द्या. यातलं काहीही खरं नाही. हे सगळं जे काही आहे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, हे जे शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, हे भगवान शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी मग त्याग कसा करायचा आहे, तर मनाने त्याग करायचा आहे, पण देहाने संसारात राहायचं आहे. याला संगत त्याग असं म्हटलेलं आहे. आणि मग हा संगत त्याग म्हणजेच काय, तर त्या संगत त्याग करायचा म्हणजे तुम्हाला मला घरदार अजिबात सोडून जायचं नाहीये, आहे त्या घरामध्येच आपल्याला राहायचं आहे त्या घरामध्येच जे काही जबाबदारी आमची काही राहिलेली असेल ती आम्हाला पूर्ण करायची आहे, पण जबाबदारी ओढून घेण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही, तर ते एक आणखीन वेगळंच प्रकरण असतं. ती काही व्यवस्थित करत नाही आणि म्हणून नातवाचं मी केलं तरच ते होणार भ्रम आहे. तुमचा आमचा अत्यंत मोठा जर भ्रम कोणता असेल, मला इथे यांचीच एक आठवण सांगावीशी वाटते. जेव्हा कल्पनाताई कीर्तन करायला बाहेर गावी जात असत, खेड्यापाड्यांमध्ये वगैरे सुद्धा आम्ही, कारण मैत्रिणीच आहोत दोघी जणी, त्या खेड्यापाड्यांमध्ये कीर्तन करायला जात असत. त्यांच्या पोरी छोट्या छोट्या, एक काहीतरी 5वीत होती, एक 7वीत होती. आणि त्यावेळेस त्या जेव्हा कीर्तन करायला 2-2 दिवस अशा जायच्या, तर त्यावेळेस मग सगळी सोय तर घरातली लावून जात होत्या, पण आल्यावरती, कारण लहान लहान पोरी आहेत, मग आल्यावरती त्या विचारायच्या, का गं मी 2 दिवस गेली होती तर तुम्हाला माझी आठवण आली का? मग त्या पोरी म्हणायच्या की आई तू गेली होतीस ना, बाबांनी आम्हाला गुरुकृपा हॉटेलमध्ये छान 2 दिवस जेवण, काय केलं होतं, 2 दिवस छानपैकी आम्हाला मजा मारता आली. आम्हाला बाबांनी कुठे नेलं, गुरुकृपा हॉटेलमध्ये नेलेलं होतं. म्हणजे माझ्या वाचून घर अडतंय हा माझा अत्यंत मोठा भ्रम आहे. आणि तो जो भ्रम मला नाहीसा करायचा असेल की माझ्या वाचून घर चालतं किंवा नाही, हा जो काही भ्रम आहे, तो जर भ्रम मला नाहीसा करायचा असेल तर मी इथे बसलेल्या सगळ्यांना निदान वर्षातनं 2दा आमच्या शिवगडला येत चला. आणि शिवगडला आल्यानंतर तिथे 4-4 दिवसाची जी शिबिरं असतात ती शिबिरं अटेंड करा. तुम्ही आम्ही सातत्याने भ्रम हा जोपासून चाललेलो आहोत की माझ्याशिवाय घर कसं चालेल. काही नाही, त्या लहान मुलाचं सुद्धा काही अडत नाही. जन्माला आलेलं मूल कदाचित एखाद्या वेळेस एखादी आई त्याला जन्म देऊन ती काय होते, तर ती एखाद्या वेळेस निघून जाऊ शकते. निघून जाते म्हणजे तिचं देहावसान होऊ शकतं, पण तरीही त्या पोराचं अजिबात काहीही अडत नाही. ते जसं वाढायचं आहे तसं वाढल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थच असा होतो त्या ठिकाणी की हळूहळू आमच्या अंतःकरणात माझ्याशिवाय घर चालत कसं असेल, मी नसली तर कसं होईल, मी आहे म्हणून हे सगळं काही आहे, मी नसली तर करूनच पहा, आणि मग ते म्हणतात एकदा जाऊनच पहा. आता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या अंतःकरणातले हे भ्रम जर का मला काढून टाकायचे असतील तर अधूनमधून 1 वर्षातून 2 वेळा 3 वेळा कुठे जावं, अशा एखाद्या चांगल्या ठिकाणी जावं की जिथे आपली साधना होईल, जिथे सत्संग होईल, जिथे सत्संगाशिवाय दुसरं तिसरं काहीही चालत नाही. आणि त्यासाठी मी आग्रहाने आपल्याला सांगेन की आमच्या डॉक्टर काकांच्या शिवगडला त्या ठिकाणी काय आहे, तर असे सातत्याने वारंवार शिबिरं होत असतात. आणि त्या शिबिरांमध्ये अखंड चिंतन आणि चिंतन चाललेलं असतं. आणि मग सगळेजण म्हणतात तिकडनं आल्यावर आमची बॅटरी खूप चार्ज झाली आहे, आता पुन्हा प्रपंचात, म्हणजे एकतर माझा शिवाय घर चालतं हा माझा भ्रम नाहीसा होतो, आणि मी बाहेर गेली की काय होतं, तर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मग आपली किंमत जरा कळायला लागते. जोपर्यंत आपण बाहेरच जात नाही तोपर्यंत आपली किंमत सुद्धा कळत नाही.
म्हणून आपली किंमत कळण्याच्या दृष्टीने सुद्धा बाहेर जावं आणि माझ्या अंतःकरणातला भ्रम सुद्धा नाहीसा होण्यासाठी सुद्धा जरा मधून मधून बाहेर जात जावं, या दृष्टिकोनातून सांगण्याचं तात्पर्य. संगत त्याग जो आहे तो संगत त्याग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो संगत त्याग याचाच अर्थ त्या ठिकाणी की मनाने त्याचा त्याग करायचा आहे. आणि मनाने त्याग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्या ठिकाणी खूप छान रामायणातला एक प्रसंग आहे की राम ज्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी सगळ्या प्रकारचं ज्ञान जे काही आहे ते ज्ञान दिलेलं आहे, शिक्षण झालेलं आहे. जे जे काही शिक्षण वसिष्ठ ऋषींकडे कुलामध्ये राहून चारही भावंडांनी शिक्षण घेतल्यानंतर मग वसिष्ठ ऋषी रामरायांना म्हणत आहेत की रामा, आता जरा थोडीशी तीर्थयात्रा करून ये. आणि राम ज्यावेळेस तीर्थयात्रा करायला जातात त्यावेळेस तीर्थयात्रा करत असताना सगळं आजूबाजूचं वातावरण ते पाहतात. आणि ते वातावरण पाहिल्यावरती त्यांच्या लक्षात असं येतं का अंतःकरणामध्ये अत्यंत प्रखर अशा प्रकारचं वैराग्य निर्माण होतं. आणि प्रखर अशा प्रकारचं वैराग्य निर्माण झाल्यावर त्यांना ना अन्न पाणी गोड लागत, ना पंचपक्वान्य गोड लागत, ना काही उंची वस्त्र नेसावशी वाटत, ना अंगावर दागदागिने घालावसे वाटत, काहीही त्यांना करावंसं वाटत नाही. अत्यंत अंतर्मुख झालेले असे राम आहेत. आणि असे अंतर्मुख झालेले राम त्यावेळेस त्या ठिकाणी मग त्यांना वसिष्ठ ऋषी म्हणत आहेत की रामा, तू आजकाल असा का असतोस, कोणाशी सुद्धा बोलत नाही, त्यांना बोलावंसं वाटत नाही, एकांतात राहावंसं वाटतं, सातत्याने एकच एक विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी वसिष्ठ ऋषी जेव्हा मग आपल्या अंतःकरणाची स्थिती राम जेव्हा वसिष्ठ ऋषींना सांगतात त्यावेळेस वसिष्ठ ऋषी त्यांना म्हणतात की रामा, तुला असं करून चालणार नाही, तुला असं अजिबात, तुला हे सगळं काय करावं लागेल, हे सगळं याच्यामध्ये राहावंच लागणार आहे. पुढे तुला राज्य हे काय करायचं आहे, चालवायचं आहे, तू याचा राजा होणार आहेस, हे सगळं काही पुढे घडणार आहे. पण म्हणून तू आत्तापासून हे अजिबात सोडता उपयोगाचं नाही. आणि मग त्यावेळेस जो काही उपदेश वसिष्ठ ऋषींनी केलेला आहे, योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ एक आहे. आणि त्या ग्रंथामध्ये तुमच्या आमच्यासाठी आत्ता त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं असणारं त्यांच्या वसिष्ठ ऋषींच्या मुखामध्ये जे वाक्य आहे ते असं आहे की अंतस्त्यागी बहिर्भोगी नित्य विहर राघव. तू काय कर, अंतस्त्यागी, अंतःकरणातून काय करायचं आहे तुला, त्याचा त्याग करायचा आहे. पण बहिर्भोगी, पण बाहेरून मात्र भोगामध्ये त्या ठिकाणी तुला राहायचं आहे. जे जे तुझ्या प्रारब्धानुसार आलेलं आहे त्या त्या प्रारब्धानुसार आलेल्या भोगांमध्ये तुला राहावं लागेलच. आणि त्यामुळे पण आतून तू सगळ्याचा त्याग कर. मग आतून त्याचा त्याग करायचा म्हणजे काय, मग अशा वेळेस आपल्याला ईशावास्य उपनिषद सुद्धा आठवतं. ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा तेच विचार त्या ठिकाणी काय उपनिषदकारांनी सांगितलेले आहेत. ईशावास्यम जगत सर्वम. आणि पण त्यांनी काय म्हटलं की तेन त्यक्तेन भुंजिता, त्याचा त्याग करून तू त्याचा भोग घे. अरे म्हणजे काय, त्याचा त्यागही करायला सांगतात आणि त्याचा भोगही, तेन त्यक्तेन भुंजिता असं वाक्य आहे उपनिषदकारांचं. आणि म्हणजे त्याचा त्याग करून तो त्याचा भोग घे, याचा अर्थ त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनातून त्याचा त्याग कर आणि बाहेरून मात्र तुला उपभोग घ्यायला काही सुद्धा हरकत नाही. मनाने तू त्यात अडकू नकोस. म्हणजे मनाने त्या ठिकाणी जी प्रपंचासक्ती तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहे, जे प्रपंचाविषयीचं ममत्व तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहे ते ममत्व सोडायचं आहे. आणि बाहेरून जे काही माझ्या वाट्याला, आज मला खूप छान जावेकडे श्रीखंड खायला मिळालं, मग उद्याही मला तेच मिळेल आणि तसंच मिळेल असं अजिबात सुद्धा मनात ठेवू नको. आत्ता येत आहे ना समोर, खाऊन मोकळा हो, छान आनंदाने खा, वाकडं तोंड करायची सुद्धा आवश्यकता नाही. जो काही उपभोग तुला मिळतो आहे तो प्रारब्धानुसार तुला उपभोग मिळतो आहे आणि म्हणून तो उपभोग घे. पण त्या उपभोगाच्या चिंतनात मात्र तू अजिबात सुद्धा राहू नकोस. याला संग त्याग असं म्हणतात. खूप छान त्या दृष्टिकोनातून एक उदाहरण आहे. जनक राजाचं उदाहरण तुमच्या आमच्या समोर आहे. जनक राजे जे आहेत ते वास्तविक पाहता राजे आहेत
आणि राज्य असून सुद्धा काय आहे का आतून प्रपंचाचा किंवा राज्य जे काही आहे त्याचा आतून त्याग आहे, पण बाहेरून मात्र राज्य व्यवस्थितरित्या सांभाळत आहेत. मग जर का जनक राजे एवढं मोठं राज्य जर का व्यवस्थितरित्या सांभाळू शकतात, मग तुम्ही आम्ही आमचा प्रपंच नाही का सांभाळू शकणार? पण तो बाहेरून सांभाळायचा आहे आणि तो आतून मात्र त्याचा मिथ्या म्हणून त्याग करायचा आहे. तो कसं आहे ते कायम टिकणारं नाही. मला या ठिकाणी गोंंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला अतिशय छान प्रसंग आठवतोय. आणि त्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी महाराज इंदोरला होते. इंदोरला असताना एका त्यांच्या शिष्याने अतिशय सुंदर 4 व्हीलर, त्या काळात आजचं नाही आहे, त्या काळात 4 व्हीलर घेतलेली होती एक. आणि ती 4 व्हीलर घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याला असं वाटलं की आपले गुरु महाराज आलेले आहेत इंदोरमध्ये, तर आपण महाराजांना काय करावं, तर गाडीतून महाराजांचे पाय आपल्या गाडीला लागले पाहिजेत आणि म्हणून महाराजांना आपण गाडीतनं बसवून त्या ठिकाणी काय तर नेऊन आणावं. म्हणून राम मंदिरामध्ये त्यांनी काय नेलेलं आहे, महाराजांना नेलेलं आहे. महाराज सुद्धा अतिशय आनंदाने त्याच्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि त्याचं कौतुक केलेलं आहे. असं नाही की संतांना कोणत्याही गोष्टीचं कौतुक नाही. आणि त्यामुळे त्यांनी असलेल्या सगळ्या या गोष्टींचं कौतुक सुद्धा की एवढी चांगली गाडी आजच्या काळामध्ये तू घेतलीस आणि त्या ठिकाणी म्हणजे तू काय सगळ्या पद्धतीने काय आहे तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं प्रामाणिकपणे पैसा मिळवून तू हे जे काही घेतले आणि वैभव स्वतःचं वाढवलंय, चांगली गोष्ट आहे. आणि महाराजांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं. एक चक्कर त्या ठिकाणी महाराज मारून आले आणि उतरताना महाराजांनी एखाद्या प्रेमळ गायीवर जसा हात फिरवावा ना तसा गाडीवर अतिशय प्रेमाने हात फिरवलेला आहे. आणि हात फिरवल्यानंतर महाराज त्या ठिकाणी एक वाक्य बोललेलं आहे, ते वाक्य आपल्यासाठी फार उपयोगाचं आहे. महाराज असं त्या शिष्याला म्हणाले, गाडीत बसा, गाडीचा उपभोग घ्या, पण गाडी मनात राहू देऊ. हेच आम्हाला सांभाळायचं. हेच काय करायचं आहे, तुम्हा आम्हाला जर का काही सांभाळायचं असेल तर हेच सांभाळायचं आहे की आहे ते वैभव प्रारब्धानुसार उपभोगायला सुद्धा ना कोणत्याच संतांनी दिले नाही. कशाला नाथ महाराजांच्याकडे रोजच्या रोज विठ्ठलाला नैवेद्य होता हो पंचपक्वान्नांचा. पैठणला स्वतः महाराज जेव्हा त्या विठ्ठलाची पूजा अर्चा करायचे त्यावेळेस त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचा नैवेद्य होता आणि रोज पंचपक्वान्नाचं जेवण स्वतः महाराज जेवत होते. त्यांच्याबरोबर आलेली मंडळी सुद्धा जी कोण असायची ती सुद्धा त्यांच्याबरोबर जेवायची. पण मनामध्ये त्यांनी कधीच त्याचं काय ठेवलं नाही, संघ ठेवला नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग खऱ्या अर्थाने म्हणून एक संघ असतो आणि एक सहवास असतो. आम्ही प्रपंचात जेव्हा राहतो तेव्हा त्याला प्रपंचाचा काय म्हणतात, सहवास म्हणतात. आणि प्रपंच जेव्हा आमच्या अंतःकरणात विचिंतनाच्या माध्यमातून सुरू असतो तेव्हा त्याला संघ असं म्हणतात. एक उदाहरण घेऊ म्हणजे त्यातनं पटकन संघ आणि सहवास याच्यामधला फरक जो काही आहे तो फरक आपल्याला चटकन लक्षात येईल. हे कल्पना करा की या प्रवचनामध्ये एक श्रोता येऊन बसलेला आहे आणि त्याला मानेचा पट्टा आहे आणि तो मानेचा पट्टा नेमका घरी विसरून आलेला आहे. त्या श्रोत्यांनी तो काही लावलेला नाही आणि आता तो मात्र येऊन बसला, प्रवचनाला तर येऊन बसला आणि त्या ठिकाणी आता त्याच्या मनामध्ये तो देहाने बसलेला आहे प्रवचनामध्ये, पण त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये सातत्याने काय माहिती मी कसं काय पट्टा आज विसरली. आता 1.5 तास सारखं असं बघायचं म्हणजे काय माहिती घरी गेल्यावर मान दुखते का काय. तरी पण मी मुद्दामच टेबलावर ठेवून आले होते बरं येता येता घेऊन यायला म्हणून, पण नेमकी कशी काय विसरले कुणास ठाऊक. आता घरी गेल्यावर मान दुखायला नको म्हणजे मिळवली. आता चिंतन कशाचं चाललेलं आहे, पट्ट्याचं. पट्ट्याचा सहवास आहे का, नाही, प्रत्यक्ष पट्ट्याचा सहवास नाही, पण पट्टा मात्र मनामध्ये मात्र कायम प्रवचनाचे शब्द नाही आहेत लक्षात, पण काय चाललेलं आहे, पट्ट्याचं चिंतन चाललेलं आहे. आणि असं हे जेव्हा पट्ट्याचं चिंतन चाललेलं असतं तेव्हा ते घातक होतं. आणि त्या ठिकाणी सहवास म्हणून घातक नाहीये, कोणत्याही व्यक्तीचा आणि वस्तूचा सहवास घातक नाही,
पण त्या व्यक्तीचं चिंतन किंवा मनन जे काही आहे, त्या व्यक्तीचा विचार जो काही अंतःकरणामध्ये आहे, तो मात्र काय माहिती घराला कुलूप लावलं की नाही व्यवस्थित, कुणास ठाऊक. आणि माझ्या झाडाची लिंब कोणी तोडून नेतं का काय, इतकी छान आता पिवळी पिवळी होत आलेली आहे. कुठे गेला तो? बसला इथे, पण गेला कुठे? मनाने. म्हणून धरी रे मना संगती सज्जनाची, मनाने धरायला सांगितली संगती. काही दिवस सहवास हवा असतो. श्री गुरूंचा सहवास जो आहे, जेव्हा प्रत्यक्ष आम्ही श्री गुरूंकडे असतो तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या त्या सहवासात असतो. पण त्या सहवासाचा परिणाम आमच्यावर निश्चितच काही ना काही होतोच होतो. पण आपण किती दिवस सहवासात राहू शकणार आहे संतांच्या? आपल्याला केव्हा ना केव्हा तिथून यावंच लागेल. जास्तीत जास्त 2 दिवस, 4 दिवस, 6 दिवस, आणखी किती राहील माणूस? आणि म्हणून सहवासापेक्षा सुद्धा त्यांनी सांगितलेल्या विचाराच्या संघात राहणं जास्त महत्वाचं आहे. आणि तो आम्हाला खऱ्या अर्थाने काय कमवायचा आहे. आणि तो जर का आम्हाला कमवता आला तर आमच्याकडनं संन्यास आपोआपच होऊन जाणार आहे. आपण संन्यासाविषयी बोलतोय बरं का. संगत त्याग आणि प्रत्यक्ष त्याग. प्रत्यक्ष त्याग तुम्हा आम्हाला करायचा नाही आहे, पण संगत त्याग मात्र जो काही आहे, आणि संगत त्यागाची सवय तुम्हा आम्हाला अनेक वर्षापासून जोडून गेलेली आहे. प्रपंचाच्या कशाची? संघाची सवय जी आहे, हे सातत्याने आपण कोणाचा ना कोणाचा तरी विचार करत असतो. कोणाचा ना कोणत्या व्यक्तीचा तरी, नाही तर वस्तूचा तरी. काय ती माहेरी लग्न झालेली जी सून असते ना, ती काय कशी असते? देहानी संसारामध्ये असते, सासरी असते, पण मनाने मात्र आमची आई असं नाही करत, आमची आई तसं नाही करत, आमच्या आईचं असं, आमच्या आईचं तसं, आमची आई हा पदार्थ खूपच छान करते. म्हणजे ती कायम माहेरीच राहिलेली आहे. मनाने कुठे आहे ती? कायम मनाने सारखी त्या ठिकाणी माहेरी आहे, फक्त देहाने ती सासरी दिसते आहे. आता यांनी तिचा संसार चांगला होणार आहे का? अजिबात चांगला होणार नाही. आता अशा दृष्टिकोनातून म्हणून त्या ठिकाणी समर्थ काय किंवा माऊली काय तुम्हा आम्हाला काय सांगतात? सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तया कैसे समाधान लोलंगतासी. अरे बाबा, हे माणसा आनंद घन असलेल्या रामाचं चिंतन तू सोडून देतोस, आणि ज्याचे मनी विषय चिंतन, ज्याच्या अंतःकरणामध्ये अखंड विषयांचं चिंतन चाललेलं आहे, त्याला समाधान मिळणं अजिबात सुद्धा शक्य नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तया कैसे समाधान लोलंगतासे, अशा लोलंगताला कधी सुद्धा समाधान मिळू शकत नाही. म्हणून मनाने आम्हाला कुठे राहायचं आहे? तर देवाजवळ राहायचं आहे, देवात राहायचं आहे, देवाशी संलग्न व्हायचं आहे. आणि एक दिवस असं करता करता देवच होऊन जायचं. इथपर्यंत तुम्हा आम्हाला मजल मारायची आहे. आणि इथपर्यंत मजल मारण्यासाठी माऊली सुद्धा त्या संदर्भात म्हणतात, तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी पडिला कामू विषयावरी. प्रश्न विचारतात, भ्रांत माणसा, तुला विषयावरती काय काय या सगळ्या विषयांचाच इच्छा, कामना, याचना तुझ्या अंतःकरणामध्ये का म्हणून निर्माण होतात? अरे बाबा, तो अंतःकरणातच तो आत्माराम दडलेला आहे, आणि तो आनंद घन आहे, तो विश्राम देणारा आहे. त्याच्याशीच तू एकरूप होण्याचा प्रयत्न कर, त्याच्या अनुसंधानात तू अखंड राहा. आणि त्याच्या अनुसंधानात तू जर का अखंड राहिलास तर तुला त्या ठिकाणी काय मिळेल? आराम मिळेल. आणि जीवाचा आराम जर कोणता असेल तर पुन्हा येणं जाणं न करावं लागणं, याला जीवाचा आराम असं म्हणतात. आणि जीवाचं भरकटणं कशामध्ये आहे? पुन्हा पुन्हा किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. अरे बाबा, तेच 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 अनेक जन्मापासून केलेलं आहेस, तरी तुला अजून त्याचा कंटाळा कसा येत नाही? आणि मग या जीवाला तेव्हाच आराम मिळू शकेल की जेव्हा याचं हे अशा प्रकारचं येणं जाणं संपूर्ण जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने काय होईल? काय तर राम जीवीचा विसावा. हा आत्माराम जो आहे तोच आमच्या जीवाचा काय आहे? खरा विश्रांती स्थान आहे. आणि त्या जीवाला जर का मग विश्रांती मिळवायची असेल तर या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडचं
चिंतन जे काही आहे ते आम्हाला काय करावं लागेल, बंद करावं लागेल. हळूहळू ते एकदम बंद होणार नाही, कारण तशी सवयच कधी लावून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तसा अभ्यासच कधी लावून ते सहज आहे. ते कसं आहे, मला आता थांबा मी माझ्या मुलाचं चिंतन करते असं कोणीतरी म्हणतं का हो कधीतरी? कधीच म्हणत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये तो मुलगा ती मुलगी काय इतकी बसलेली आहे की त्याला आता चिंतन, मी आता थांबा थोड्या वेळ की आता सगळं सोडून देते आणि त्याचं चिंतन करते, असं तिला त्या व्यक्तीला करावं लागत नाही. ते सहज होऊन जातं. पण देवाचं चिंतन मात्र आम्हाला जबरदस्ती सुरुवातीला करावं लागतं. नाही आता मी काय करणार आहे, थोड्या वेळ 15 मिनिटं मी नामचिंतन करणार आहे, 15 मिनिटं मी मानसपूजा करणार आहे, 15 मिनिटं मी रामाचे गुण आठवण्याचा प्रयत्न करणार आहे, 15 मिनिटं मी रामाच्या धामाचा मनचक्षु पुढे काय करणार आहे, तर रामाचं धाम आठवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून राम साठवावा राम आठवावा समर्थांचा अभंग आहे. आणि त्या समर्थांच्या अभंगामध्ये ते म्हणतात की तुला आता आठवायचं असेल ना तर बाबा रे तू फक्त रामाला आठव, रामाच्या धामाला आठव, रामाच्या लीलांना आठव, रामाच्या गुणांना आठव. नाम घेणं म्हणजे हे सगळं करणं आहे. म्हणजे फक्त श्रीराम जय राम जय जय रामाचं म्हटलं म्हणजे नाम घेणं आहे असं नाही, तर आम्हाला मधून मधून अशा पद्धतीने काय करावं लागणार आहे, तर या सगळ्या गोष्टी सातत्याने आठवून चित्तामध्ये साठवायच्या आहेत. चित्त नावाची एक अतिशय सुंदर अशा प्रकारची पिशवी म्हणूया भगवंतांनी साठवण्यासाठी आम्हाला दिलेली आहे. मग त्यात काय साठवायचं, त्यात आम्हाला राम साठवायचा. आणि राम साठवला तर आमच्या जीवनाचं सार्थक आहे, आणि राम नाही साठवला, प्रपंच साठवला तर मग आमच्या जीवनाचं निरर्थक. आता सार्थक करायचं असेल, आनंद मिळवायचा असेल, शांती मिळवायची असेल तर आम्हाला राम आठवावा लागेल, राम साठवावा लागेल. आणि म्हणून भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. घसरगुंडी सांगून टाकली एक. कशी आमची घसरगुंडी होते, तर कुठून सुरुवात होते त्या घसरगुंडीला, अधोगतीला माणूस कसा हळूहळू हळूहळू जातो. सुरुवात कुठून होते, ध्यायतो विषयान पुंसः, विषयांचं चिंतन केल्याचा परिणाम म्हणून त्याच्या घसरगुंडीला सुरुवात होते. आणि एका पाठोपाठ एक, जशा त्या सायकली लावलेल्या असतात ना, शाळेमध्ये गेलो तर एका पाठोपाठ एक काय कितीतरी सायकली ज्या आहेत, 100-200 सायकली अशा एका पाठोपाठ एक लावलेल्या असतात. पहिलीला धक्का दिला की सगळ्या पुढच्या पडल्याशिवाय राहत नाही. तसं पहिलं चिंतनच जर का आमचं विषयांचं झालं तर आमची घसरगुंडी सुरू झाली. म्हणून ज्या ज्या वेळेस विषयांच्या चिंतनाकडे मी जाईन त्या वेळेस मला तिथे ते विषय चिंतन बाजूला सारून रामाचं चिंतन, आत्मारामाचं चिंतन मला करावं लागेल, तो अभ्यास करावा लागेल. ते चिंतन जाणीवपूर्वक सुरुवातीला मला करावं लागणार आहे. आणि म्हणून एक कवी त्याच्या काव्यामध्ये असं म्हणतो आहे, सोड रे संग विषयांचा, धर्मना ध्यास रामाचा, जीवाला विषय ना द्यावे, मनाला नामी लावावे, देहाने कर तुरे सेवा, मनाने रामची घ्यावा. सातत्याने काय घ्यावं, मनाने राम घ्यायचा आहे आणि देहाने सेवा करायची आहे. आणि असं जर का आम्हाला जमलं तर आमचं निश्चितपणे जीवनाचं सार्थक होणार आहे. पण तसं जर आमचं जमलं नाही तर मात्र त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकावं लागणार आहे. आणि म्हणून सातत्याने अशा पद्धतीने मग लीला चिंतन असेल, गुणचिंतन असेल, नामचिंतन असेल, धामचिंतन असेल, काय हरकत आहे. गडावरती एक फेरी मारून यायची 15-20 मिनिटाची. कुठून निघायचं,
पायऱ्यांपासून सुरुवात करायची, जातोय मनाने कल्पना करायची आणि गडावरती सगळं त्या ठिकाणी काय समर्थांचं दर्शन, समर्थांच्या त्या याचं दर्शन, समाधीचं दर्शन, वर रामाचं दर्शन, मग त्या ठिकाणी शेजगर जे आहे त्या शेजगराचं दर्शन, मग तिथे काय काय आहे मनानेच जायचं आहे, काही श्रम नाहीये. शारीरिक दृष्ट्या तरी श्रम जेव्हा प्रत्यक्ष जातो तेव्हा करावे लागतात, पण मनाने करायला काहीतरी आहे का? पण जेवढ्या वेळ आम्ही मानस पूजा करू, मनाने चिंतन करू, मनाने ते गुण आठवण्याचा प्रयत्न करू. आमच्या बुलढाण्याला जेव्हा आम्ही वर्ग घेतो, काही दासबोधाचे वर्ग चालतात, ज्ञानेश्वरीचे वर्ग चालतात, अशा पद्धतीने जेव्हा वर्ग चालतात तेव्हा ज्या सगळ्या भगिनी आलेल्या असतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की आज आपण एक खेळ खेळूया. तर जरा सातत्याने काय हे पण पाहिजे, वेगळं आगळं जरा पाहिजे, आणि म्हणून मग खेळ खेळूया. सगळ्यांनी रामचरित्र वाचलेलं आहे, सगळ्यांना ठाऊक आहे. आज उद्या काही नाही, उद्या सगळ्यांनी कागद आणि पेन आणायचा आणि त्याच्यावरती काय लिहायचं, तर कोणीही एकमेकांचं पाहायचं नाही आणि सगळ्यांनी रामाचे गुण आठवण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर लिहायचे की किती गुण आहेत रामाचे. झालं असं जेव्हा करतो तर तेव्हा ज्यांनी रामायण पुन्हा पुन्हा ऐकलं असतं किंवा वाचलं असतं किंवा काय त्यात थोडाफार अभ्यास केलेला असो त्यालाच ते आठवेल की नाही, नाहीतर कोणाला आठवणार नाही. 2-4 गुण जास्तीत जास्त लिहू शकू, पण एका भगिनीने 30-35 गुण लिहिले. घरी जाऊन प्रयोग करून पहा आपल्याला किती आठवत आहेत ते. आपणच आपलं स्वयंमूल्यमापन करायचं आणि आपणच आपलं आत्मपरीक्षण करायचं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने जोपर्यंत, आणि म्हणून समर्थ काय म्हणत आहेत, प्रभाते मनी रामचिंतित जावा. चिंतन कुणाचं कर, रामाचं कर. चहाचं चिंतन करू नकोस, कोणाचं चिंतन कर, रामाचं चिंतन कर. फ्रीजवर ठेवलेल्या नातवाचं, अमेरिकेत असलेल्या नातवाचं चिंतन करू नकोस, कोणाचं चिंतन कर, रामाचं चिंतन कर. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की त्या ठिकाणी शंकराचार्य सुद्धा संघाच्या संदर्भामध्ये अतिशय भजगोविंदम नावाच्या स्तोत्रामध्ये ते असं म्हणतात, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चल तत्वम, निश्चल तत्वे जीवनमुक्ती. एका श्लोकामध्ये पूज्य काय त्या ठिकाणी पूज्य शंकराचार्य यांनी एका श्लोकामध्ये सांगून टाकलं, जीवनमुक्ती मिळवायची असेल म्हणजे जीवनाचं सार्थक करायचं असेल तर काय कर, सत्संगत्वे निसंगत्वम. सत्संगामध्ये राहिलं की निसंग कसं व्हायचं याचा काय मिळतं, मार्गदर्शन मिळतं. आणि त्या निसंगामध्ये जर का आपण राहण्याचा सातत्याने प्रयत्न केला तर निर्मोहत्वम, आमच्या अंतःकरणातला मोह जो काही आहे तो हळूहळू नाहीसा व्हायला लागतो. आणि निर्मोहत्वे निश्चल तत्वम, आणि निर्मोहत्व जसं जसं अंतःकरणामध्ये येईल एकदम कोणतीही गोष्ट कधीही साध्य होऊ शकत नाही. आणि म्हणून सातत्याने त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन हे काय हे करणं अतिशय आवश्यक असतं. आणि मग निश्चल तत्वे जीवनमुक्ती. मग क्रम सांगून टाकला की कशा पद्धतीने त्या जीवनमुक्तीपर्यंत आम्हाला जायचं आहे. आणि म्हणून संतांनी हरिचिंतने मुक्तिकांता वरावी असं मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की हरीचं चिंतन करत करत मुक्ती नावाची कांता आम्हाला काय करायची आहे, तिने आमच्या गळ्यामध्ये काय घालावी, माळ घालावी. त्या कांतेला आम्हाला काय जायचं आहे, तिच्याशी खरं आम्हाला लग्न करायचं आहे. हे लग्न जे काही आहे ना, हे लग्न कसं आहे, वरवरचं आहे, पण खऱ्या अर्थाने मुक्तिकांता जर का आम्ही वरलेली असेल म्हणजे वरण्याचा प्रयत्न करत असू तर मग आमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून आणि ती कशाने वरल्या जाईल तर हरिचिंतनाने ती वरल्या जाईल. सांगण्याचं तात्पर्य की सातत्याने आम्हाला अशा पद्धतीने संत जे काही आहेत ते मार्गदर्शन करत राहतात. आणि ते म्हणतात की अरे बाबा रे, तू चिंतन कोणाचं कर, संग कोणाचा कर, तर हरीचं चिंतन कर, रामाचं चिंतन कर आणि त्यातच तुझं कल्याण आहे.
प्रपंचाचं चिंतन करून कधीही कोणीही शांत होऊ शकलेला नाही. तो मुळातच दुःखमय असलेला जर का प्रपंच असेल तर त्या प्रपंचातून मला सुख मिळेलच कसं? त्याचा धर्म जो काही आहे तो धर्मच मुळी त्याचं काय आहे? दुःखमय अशा प्रकारचा आहे. प्रपंचाचा धर्म हा दुःखमय अशा प्रकारचा आहे. जसा मिठाचा धर्म खारट असणं हा आहे, कारल्याचा धर्म कडू असणं हा धर्म आहे. तो आपला धर्म सोडेल का? कधीही सोडणार नाही. तसा प्रपंचाचा धर्म हा दुःख स्वरूप असणे हाच प्रपंचाचा काय जन्म दुःखाचे अंकुर असं समर्थांचं एकदाच बोधामध्ये वचन आहे. दुःखाचा अंकुर आहे. जन्म काय आहे? हे जन्मापासूनच दुःखाला सुरुवात आहे. त्या आईलाही पण आणि त्या लहान बालकालाही गर्भाशयात असल्यापासूनच दुःखाला सुरुवात आहे आणि जन्मापासून तर दुःखाला सुरुवात आहेच आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी आणि माझं हे विसरण्यामध्ये आमचं सार्थक आहे. आणि मग काय तू आणि तुझं हे काय आम्हाला हळूहळू अंतःकरणात साठवल्या गेलं पाहिजे. आणि ते मग खऱ्या अर्थाने आम्हाला भगवंताचं स्मरण केलं तर काय होणार आहे? आमचं कल्याण होणार आहे आणि प्रपंचाचं विस्मरण होणार आहे. स्मरण विस्मरण करणं कोणाचा धर्म आहे? खोलात जायचं म्हटलं तर अशा पद्धतीने स्मरण विस्मरण करणं हा बुद्धीचा धर्म आहे. आणि बुद्धीचा तो धर्म असल्यामुळे बुद्धीने आपण काय हल्ली मला काही आठवत नाही, माझ्या बुद्धीला काही सुद्धा स्मरत नाही. समोर व्यक्ती असते पण नावच आठवत नाही हो असं म्हणतो ना आपण. म्हणजेच त्या ठिकाणी बुद्धीचा धर्म जर कोणता असेल तर तो म्हणजे स्मरण किंवा विस्मरण. मग आम्हाला स्मरण कशाचं करायचं आहे? तर देवाचं अखंड स्मरण आम्हाला करता आलं पाहिजे आणि आम्हाला प्रपंचाचा त्यामुळे विसर पडणार आहे. आणि जर का अशा पद्धतीने प्रपंचाचा म्हणजेच मी माझ्या भोवतीच सगळा प्रपंच हे झालेला आहे बरं का. केंद्रबिंदू जर का काही त्याचा असेल तर तो मी आणि माझं याच्या भोवतीच तो केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी मनाने काय केलेलं आहे? प्रपंचाचा मनाने त्याग आहे पण मनाने भगवंताला अखंड स्मरण केलेलं आहे. आणि ते अखंड स्मरण त्यांनी केल्याचा परिणाम म्हणून ते काय झाले? देवस्वरूपाला प्राप्त झाले. कारण देव कसा आहे? देव आनंद रूप आहे आणि देवाला प्राप्त झाले म्हणजे ते आनंद रूप झाले. आणि देवाला ते आनंद रूप झालेले असल्यामुळे त्या ठिकाणी संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. आणि म्हणून म्हणतायत स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. अखंड स्मरण कोणाचं पाहिजे? आतल्या आत हळूहळू माळ सुद्धा गळून पडली पाहिजे. तशी आमची गळून पडते, हा सगळ्यांना अनुभव आहे. तो काही वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही. पण कोणत्या अर्थाने ती माळ गळून पडली पाहिजे याच्याकडे विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्हाला संत अखंड मार्गदर्शन करायला तयार आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो काही आहे तर आम्हाला मी आणि माझं पण हे सोडता आलं पाहिजे. नव्हे सोडलेलं एखाद्या वेळेस आपण धरू तरी शकतो. एखादं कुत्रं आपण फिरायला जातो त्यावेळेस त्याच्या मानेचा पट्टा आपण सोडून देतो, त्याला थोड्या वेळ काय बाहेर अशा पद्धतीने जाऊ देतो. पण त्याला पुन्हा काय आपण धरता सुद्धा येऊ शकतं. ज्या अर्थी सोडलेला आहे त्या अर्थी त्याला पुन्हा घरी जाताना पुन्हा त्याचा पट्टा गळ्यामध्ये बांधतो, त्याला आवाज देतो. आणि म्हणून सोडण्यापेक्षा सुद्धा माऊली सांडणं हा शब्द काय, सांडलेलं नाही गोळा करतायत, सोडलेलं एखाद्या धरता येऊ शकतं. पण जर का तेल सांडलं, जर का दूध सांडलं काय करणार आहे? नाही काय करता येईल. तसं मी आणि माझं हे मला सांडून देता आलं पाहिजे. आणि या सांडण्यामध्ये आमचं खरं काय आहे? त्या ठिकाणी कल्याण आहे, खरं आमचं सार्थक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक 15-20 मिनिटं आपल्याला आहेत, आपल्या हाताशी चालणार आहे ना. 15-20 मिनिटामध्ये मी आणि माझं कसं सांडायचं आणि मी आणि माझं खरं काय, मी नेमका कोण आहे आणि माझं जे आहे ते कसं त्या ठिकाणी ते सुद्धा खरं माझं आहे का असा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अरे बाबा हे सुद्धा खरं माझं. एक एक विचार करत गेलो
तर संत आम्हाला मदतीला येतात आणि संत आमचं हे मी माझेपण कसं सोडवावं या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सांगतात. अगदी साधा विचार आहे. आपण आधी सुरुवातीला, कारण अहम आणि मम, मी आणि माझं म्हणजे काय, मी म्हणजे अहम आणि मम म्हणजे माझं म्हणजे काय तर मम, या दोन बेड्या आम्हाला संसार चक्रामध्ये अडकवून टाकतात. आणि म्हणून या दोन बेड्यातून आम्हाला सुटायचं आहे. आणि या दोन बेड्यातून जर का आम्हाला सुटायचं असेल तर सुरुवातीला आपण पहिला मी आधी सोडला की मग आपोआपच मम सुटूनच जाणार. अहमच जर राहिला नाही तर मम कुठून राहील. अहम आहे म्हणून मम आहे. पण अहमत जर का सोडण्याचा विचार म्हणजे सांडून देण्याचा विचार, आता आपण सोडण्यापेक्षा सुद्धा सांडून देण्याचा विचार जर का आपण केला तर आपल्या असं लक्षात येतं की एक वरवरचा असलेला खोटा मी असतो की जो देहाला धरून असतो, आणि एक खरा मी असतो की जो त्या ठिकाणी कायमस्वरूपी असतो. कायमस्वरूपी असणारा मी जो आहे तो कधीही बदलत नाही, आणि खोटा मी जो आहे तो मात्र म्हणजे देहाला धरून असलेला मी जो आहे तो मात्र सातत्याने बदलत असतो. आणि सातत्याने बदलणारा हा जो काही मी आहे याचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे आपल्याला घेता येऊ शकतं की हल्ली लग्न कार्यामध्ये वधू आणि वर हे जे काही असतात यांच्या अगदी लहानपणापासून, म्हणजे जन्माला आला, मग काय 3 महिन्याचा झाला, मग पालथा पडायला लागला, मग काय आणखीन रांगायला लागला, मग हळूहळू चालायला लागला, असे जे काही फोटो गोळा केलेले असतात ते फोटो कुठपर्यंत, आत्ता लग्नाला उभा आहे तोपर्यंत, उभा आहे किंवा उभी आहे तोपर्यंत ते सगळे फोटो एका फ्रेम मध्ये काय केलेले असतात. म्हणजे देह त्याचा काय होतो आहे, सातत्याने बदलतो आहे. देह जो आहे तो सातत्याने बदलतोय. जे जे सातत्याने बदलत असतं ते कधीही खरं नसतं, आणि म्हणून तो देह खरा नाही. कारण तो काय आहे, अशा पद्धतीने जेव्हा अशी फ्रेम लावून रुखवतावर ठेवल्या जाते तेव्हा हा काय 2 महिन्याचा, 4 महिन्याचा, 8 वर्षाचा वगैरे करत 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 तशा पद्धतीने किती बदल त्या देहामध्ये होत जातात की नाही. आणि त्या देहामध्ये होणारे बदल, हा जो काही देहाला धरून असलेला मी आहे तो सातत्याने काय होतो आहे, बदलतो आहे. आणि जो बदलतो आहे तो मग खरा म्हणता येत नाही. आणि म्हणून तो कसा आहे, देहाला धरून असलेला मी खोटा आहे. आणि म्हणून त्याचबरोबर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून याचा विचार आहे बरं का. एकाच दृष्टिकोनातून करण्यापेक्षा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जर का पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन वेगवेगळ्या पद्धतीने करून आपणच आपल्या मनाला समजावून सांगायचं आहे. इथे दुसऱ्या तिसऱ्याला समजवण्यासाठी नाही. हे जे काही प्रवचन आहे ना, हे मी माझ्या मनालाच विशेष करून काय करते आहे, समजावून सांगते. निमित्त तुमचं आहे, निमित्त तुमचं आहे, सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणून ह्या देहाला धरून असलेला मी हा खोटा आहे, हा बदलणारा आहे, म्हणून तो मिथ्या आहे आणि म्हणून तो खरा नाही. आता नातेवाईकांच्या संदर्भाने असलेला मी तरी खरा आहे का, तो तरी मी खरा आहे का. जेव्हा माझ्या समोर मुलगा किंवा मुलगी समोर माझ्या संपर्कात असते, समोर असते, तेव्हा मी त्याच्यासाठी आई असते. थोड्या वेळाने पुतण्या येतो आणि तो मला काकू म्हणतो, मग तेव्हा मी कोण असते, मी मुलगा मुलगी आहे समोर तेव्हा मी आई आहे. जेव्हा माझ्या समोर पुतण्या असतो तेव्हा मी काय आहे, काकू आहे. मग थोड्या वेळाने माझ्या समोर भाची येते, मग तिची मी काय मावशी तरी असते, मामी तरी असते किंवा आत्या तरी असते. मग आणखीन का दुसरी एखादी व्यक्ती येते आणि मग पती माझ्या समोर असला तर मी तेव्हा कोण असते, पत्नी असते. जेव्हा माझ्या समोर माझे वडील असतात तेव्हा मी मुलगी असते. जेव्हा माझ्या समोर सून असते तेव्हा मी सासू असते. आणि जेव्हा मी सासू समोर असते तेव्हा मी, मग यातली खरी कोणती मी, यातली आई खरी, यातली काकू खरी, यातली मावशी आत्या मामी खरी, की यातली सून खरी का यातली सासू खरी, यातली एकही खरी. मग यातली एकही खरी नसेल तर ते सगळे कसे आहेत, मग ते सगळे जे आहेत ते कसे आहेत, मग त्या ठिकाणी खोटे ठरतात. मी म्हणजे मी कायमस्वरूपी, बरं कायमस्वरूपी मी वक्ता तरी आहे का, किती वेळ वक्ता, 1 तास 1.25 तास जास्ती असतं.
आणि म्हणून बघता तरी किती वेळ, 1.25 तास. मग मी वक्त्याचा अभिमान बाळगावा का, मी आईचा अभिमान बाळगावा का, मी सासूचा अभिमान बाळगावा का? सासू काय सून असते दुसऱ्या गावात आणि मी असते एकीकडे, आणि काय अजून काही तिने फोन केला नाही. वास्तविक पाचा माझा वाढदिवस होता, फोन करायला हवा होता की नाही, पण अजून काही फोन केला नाही. म्हणजे आहे कुठे मी आहे सासू म्हणून, पण माझ्या डोक्यातला सासू पण अजिबात जाता जात नाही. आणि मग ते मला त्रास दिल्याशिवाय राहत. मग ते सासू पण सांभाळायचं, सून पण सांभाळायचं, आई पण सांभाळायचं, काहीच सांभाळायचं नाही आहे. वास्तविक पाहता हे सगळे वरवरचे मी जे आहेत हे सगळे खोटे आहेत, तात्पुरते आहेत, तेवढ्या पुरते आहेत. त्या संपर्कात आलं की तेवढ्या पुरते प्रतीती मात्र सत्तावा, तेवढ्या पुरते ते सत्तावान आहेत, तेवढ्या पुरतं त्यांचं कर्तव्य करायचं आहे. पण माझ्या डोक्यात ते साठवून ठेवायचं नाही. जेव्हा माझ्या डोक्यात ते साठवून ठेवण्याचा मी विचार करते तेव्हा ती व्यक्ती वस्तू मला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि मला तर आनंद हवा आहे, मग मी त्याला आठवावं का मला आठवावं? मग या संदर्भामध्ये ते जे काही मी आठवते आहे ते ज्याच्या सत्तेवर आठवते आहे, ज्याच्या सत्तेवर मला त्याची आठवण होते आहे, ती सत्ता मात्र कायमस्वरूपी आहे. तो खरा मी आहे आणि तो खरा मी हा आनंद रूप आहे. म्हणून त्या खऱ्या मीला मग मला उकिरडा दिसला किंवा मला बगीचा दिसला तरी मला बगीचातही वाहवत जायचं नाही आणि मला उकिरड्यातही वाहवत जायचं नाही. मला स्तुतीचे शब्द ऐकायला आले किंवा मला निंदेचे शब्द ऐकायला आले तरी सुद्धा ते ज्याच्या सत्तेवर ऐकायला येत आहेत ती सत्ता कायमस्वरूपी आहे. मला सुख होत आहे, मला दुःख होत आहे, सुखही येणार आहे आणि जाणार आहे, दुःखही येणार आणि जाणार आहे. पण ज्याच्या सत्तेवर मला ते सुख आहे हेही कळत आहे आणि ज्याच्या सत्तेवर ते दुःख आहे हेही मला कळत आहे, ती सत्ता मात्र कायमस्वरूपी आहे आणि तो खरा मी आहे आणि तो मी आहे. इथपर्यंत आम्हाला जाऊन पोचायचं आहे. आणि इथपर्यंत जर का आम्हाला जाऊन पोचायचं असेल तर या सगळ्या बाहेरच्या गोष्टींना काय करावं लागेल? हळूहळू त्याचा संग त्याग करावा लागेल. आणि तो संग त्याग, सवय लावली की सगळं काही होत आहे, पण आम्ही सवय आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून आम्हाला ते जमत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग त्या ठिकाणी ते म्हणतात की अहम ममतेची लवड सवडी माते न पावती बापुडी. मला का पावत नाहीत हे लोक? भगवंत गीतेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतात अहम ममतेची लवड सवडी, हे घेतलेलं आहे त्यांनी जवळ आणि म्हणून त्याच्यामुळे ते मला पावत नाही. माते न पावती काय बापुडी, ही बापुडी ही लोक जी काही आहेत ती मला का प्राप्त होत नाहीत हे अर्जुना? कारण त्यांनी अहम आणि ममता घेतलेली आहे आणि त्या अहम ममतेला ते जोपासतात आहेत आणि म्हणून ते मला पावत नाहीत, म्हणजे मला प्राप्त करून घेत नाहीत. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं खूप सुंदर वचन आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, माझे माझेचा छंद घेऊन बसला. वास्तविक पाहता मूळचा जीव ब्रह्मैव नापरा. जीव मुळातला कोण आहे? ब्रह्मस्वरूपच आहे. पण ब्रह्मस्वरूप असलेला हा ते विसरला आणि त्यांनी माझं 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 करायला सुरुवात केली. मी आणि माझ्याच्या फंदामध्ये तो पडला आणि गोविंद गोविंद या छंदामध्ये तो जर का असता तर त्यांनी मला प्राप्त करून घेतलं असतं, पण तो या फंदामध्ये पडला म्हणून तो माझ्यापासून दूर झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला समर्थ सुद्धा 2-3 ठिकाणी सांगतात की बाबा रे तू काय कर तर जड आत्मनिवेदन करायचा विचार कर. पदार्थ म्हणे कायावाचा मी हा अवघाची देवाचा, आणि जड आत्मनिवेदनाचा विचार आहे. सा खऱ्या अर्थाने तू कोणाचा आहेस, काय आहेस, कसा जन्माला आलास आणि त्या ठिकाणी खरे तुझे जे आईवडील आहेत ते तरी तुझे खरे आहेत का, हा सगळा विचार समर्थांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हा आम्हाला दिलेला आहे. या संदर्भामध्ये जसं प्रास्ताविकामध्ये वैशालीताई म्हणाल्या जे जे माझं आहे ते मी नाही, म्हणून खऱ्या अर्थाने मी ओळखायला, खरा मी ओळखायला शिकणं
याला परमार्थ असं म्हणतात. खोटा मी जर का बाजूला सारायचा असेल आणि खरा मी जर का ओळखायचा असेल तर काकांचे एक 2-4 वाक्य फक्त इथे उल्लेख करते. आपण बऱ्याचदा कदाचित सगळ्यांकडनं अनेक वक्ते इथे येऊन गेलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण ऐकलेलं असणार आहे. पण काही काही गोष्टींची उजळणी सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. आणि म्हणून जे एक वाक्य प्रास्ताविकामध्ये वैशालीताई बोलल्या होत्या की जे जे माझं आहे ते मी नाही. आता हे काय पुस्तक माझं आहे म्हणजे हे पुस्तक म्हणजे मी आहे का? नाही. हा चष्म्याचं घर माझं आहे म्हणजे मी म्हणजे चष्म्याचं घर आहे का? नाही. हे घड्याळ माझं आहे, जे जे माझं आहे ते मी म्हणा एकदा, जे जे माझं आहे ते मी नाही. जे जे माझं आहे ते मी नाही. आता ही साडी माझी आहे, मग साडी म्हणजे मी आहे का? नाही. आता तुम्ही नाही नाही म्हणत जायचं. आता हा देह माझा आहे, मग देह म्हणजे मी आहे का? नाही. नक्की? हा, देह म्हणजे मी नाही. आता हे पक्का अंतःकरणात बिंबलं पाहिजे की हा देह म्हणजे मी नाही. मग देह म्हणजे मी नसेन तर मग मी कसंही राहायचं का? हा देह मला मिळालाय का मी आणलाय? मिळालाय. मी आणला असतं तर माझ्या पसंतीने आणला असता की नाही? साधी कोथिंबीर 10 रुपयाची ती सुद्धा मी काय कशी आणते? माझ्या पसंतीची आणते. तर साधी कोथिंबीर 10 रुपयाची जर का मी माझ्या पसंतीची आणते तर हा देह जर का मी आणलेला असता तर माझ्या पसंतीने आणला असता. पण ज्या अर्थी हा मला पसंत नाही त्या अर्थी हा मी आणलेला नाही, हा मला कोणीतरी दिलेला आहे. आणि ज्यांनी दिलेला आहे त्याचा तो आहे. काय आहे? ज्यांनी दिला त्याचा तो निश्चितपणे आहे. एक दृष्टांत सांगते म्हणजे पटकन लक्षात येईल. एकदा वर्ध्याला प्रवचनाला गेले आणि प्रवचनाला वर्ध्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी मी रोजच्या प्रमाणे 5 दिवस प्रवचन होती आणि रोज फिरायला एका रस्त्याने जायची, त्याच रस्त्याने परत यायची. ज्या घरी मी उतरलेले होते तिथून जायची थोड्या वेळ, अर्धा तास आणि परत यायची. तर त्या ठिकाणी एक दिवस जाता जाता मला एक माझी मैत्रीण, खूप जुनी मैत्रीण मला भेटली. मला तर काही तिला ओळखता नाही आलं पण तिने मात्र मला ओळखलं आणि ती म्हणे, अगं माधुरी तू कशी काय इथे? अगं म्हटलं तू कुठे इथे? म्हटलं मी नाही ओळखलं तुला. अगं म्हणे नाही का आपण अमरावतीला समर्थ हायस्कूलला होतो. आणि मग तिने मला तिचं आधीचं माहेरचं आडनाव सांगितलं, नाव सांगितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हो ही खरंच आपली त्यावेळेसची ती मैत्रीण आहे. ती म्हणे अरे बरं झालं तू भेटलीस. आता असं कर की त्या ठिकाणी मग किती मुलं बाळ आहे, काय आहे, कुठे कुठे असतात, काय काय करतात वगैरे सगळी चौकशी झाली. आणि चौकशी झाल्यावर ती म्हणाली की मी जरा घाईत निघाले होते. अगं 2 दिवसांनी ना माझ्या तू 2 दिवस आहेस ना इथे? मी म्हटलं हो अजून मी 3 दिवस इथे आहे. तर म्हणे की मला ना माझ्या मुलीचं लग्न आहे 2 दिवसांनी, तर आता तू आणायचे आलीच आहे तर माझ्या मुलीच्या लग्नाला ये. म्हटलं ठीक आहे. आता तिथेच गेलेलो आहेत आणायचे. ती एवढ्या यांनी पत्रिका तिने आपल्या बरोबर ठेवल्याच होत्या 2-4. ती मला पत्रिका पण काढून दिली आणि तिने मला सांगितलं की तू लग्नाला ये. आणि मग मी घरी गेल्यावरती ज्यांच्याकडे उतरले होते त्यांना मी सांगितलं की अहो असं असं माझी जुनी मैत्रीण भेटली आणि असं असं. अहो म्हणे हो मलाही पण पत्रिका आहे त्यांच्याकडची. तर म्हणे जाऊया आपण लग्नाला. म्हटलं अहो पण मी लग्नाला जाण्यालायक म्हणजे त्यांनी लिहिलेलं असतं की नाही की आमच्या कार्याला येऊन आमच्या कार्याची शोभा वाढवावी. आणि शोभा वाढवण्यासाठी तसं गेलं पाहिजे, लग्न कार्यात तसंच गेलं पाहिजे. आता शोभा करून घ्यावी का शोभा वाढवावी? आता शोभा जर का वाढवायची असेल तर मला तशा पद्धतीने तिथे जायला हवं. मी म्हटलं मी काहीच तसं आणलेलं नाही. तर त्यामुळे अहो काहीच हरकत नाही, मी माझ्याजवळची छान जरी काठाची साडी तुम्हाला देते, एक छान दागिना सुद्धा घालायला देते. त्यांनी मला दागिना दिला, त्यांनी मला छानपैकी साडी दिली. आम्ही लग्नाला गेलो, लग्नाहून जाऊन आलो. पण आता ज्याचा दागिना आहे तो मी जर का माझाच समजायला लागली काय होईल? जे माझं नाही ते मी काय समजायला लागली? माझं समजायला लागली. आणि माझं समजणं हा पहिला गुन्हा आहे. जे माझं नाही आहे ते माझं समजणं हा काय आहे? पहिला गुन्हा आहे.
आणि त्याचा वाटेल तसा उपयोग करणं हा दुसरा गुन्हा आहे. ज्या कारणासाठी त्या भगवंतांनी मला देह दिलेला आहे त्याचा वाटेल तसा उपयोग करणं हा दुसरा गुन्हा आहे. आणि तिसरा गुन्हा जर का कोणता असेल तर तो म्हणजेच मी आहे हे समजणं आणखीन महागुन्हा आहे. जसं त्यांनी तो दागिना दिला हा त्यांचा आहे तर त्यांचा त्यांना परत करणं हे सज्जनपणाचं लक्षण आहे. आणि त्यांचा त्यांना परत न करता जर का मी माझ्याजवळ ठेवून घेत असेल तर माझ्याकडनं पहिला गुन्हा होतो आहे. आणि त्याचा वाटेल तसा उपयोग करत असेल तर हा दुसरा गुन्हा आहे. आणि त्या ठिकाणी मग त्याच्याही उपर आणखीन काय तर ते मीच आहे हे समजणं. म्हणजे ही साडी दिलेली त्यांनी दिलेली आहे, हा देह त्यांनी दिलेला आहे, हा त्याचा आहे आणि याला मी माझा समजते आहे नव्हे हा मीच समजते आहे. हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून जे जे माझं आहे ते ते मी मन माझं आहे. म्हणजे मन म्हणजे मी आपलं कळतं की नाही आपलं आपल्याला मन स्वस्थ आहे का अस्वस्थ आहे कळतं आपल्याला. माझं मन आज अस्वस्थ आहे, माझं मन आज स्वस्थ आहे. ज्या अर्थी मला ते कळत आहे त्या अर्थी ते माझ्यापासून वेगळं आहे. माझे त्या ठिकाणी चित्त स्थिर नाही. म्हणजे चित्त स्थिर नाही म्हणजे पुन्हा चित्त म्हणजे सुद्धा मी नाही. असं करत 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 मग कुठपर्यंत यायचं आहे आपल्याला तर माझे प्राण कासावीस झाले. शब्दप्रयोग आपण करतो नेहमी की माझे प्राण अतिशय कासावीस झाले. म्हणजे जे माझं आहे ते मी काय म्हणायचं आहे नाही म्हणायचं आहे ना. तुम्ही विसरलात का. जे जे माझं आहे ते मी नाही. मग प्राण माझे आहेत, माझे प्राण कासावीस झाले आहेत. मग प्राण म्हणजे मी आहे का नाही. मग प्राण गेले तरी हरकत. मग तुम्ही म्हणाल तुम्ही खुर्चीवर बसून जो सांगतोय ना त्याचे गेले तरी हरकत नाही, आमचे मात्र जाता उपयोगाचे नाही. एवढंच कशाला तर त्या ठिकाणी माझा जीव कासावीस झाला. एकदाचा माझा तू जीव घेऊन टाक. वैतागलेली अत्यंत व्यक्ती असते ती काय म्हणते एकदा तू माझा जीव घेऊन टाक एकदाचा म्हणजे तूही सुटशील आणि मीही. म्हणजे त्या जीवापासून सुटणारा आणखीन कोणीतरी वेगळा हेच. आता तूही सुटशील आणि मी सुटशील. आणि म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर कुर्तकोटींनी लिहिलेली जी आरती आहे त्या आरतीमध्ये ते गोंदवलेकर महाराजांना असं म्हणतात मी जीव हा भ्रमद्वैत पसारा वारुनी दिधला अद्वैत सारा. मी जीव आहे हा सुद्धा माझा काय आहे भ्रमच आहे. हे सुद्धा द्वैतात वावरणच आहे. आणि म्हणून मी म्हणजे खऱ्या अर्थाने जीव सुद्धा नाही. मग म्हणून मग मी नेमका कोण आहे तर जीव गेल्यानंतर सुद्धा जो शिल्लक राहतो, प्राण गेल्यानंतर सुद्धा जो शिल्लक राहतो असा जो कोण आत्मा नावाचं तत्व आहे ते खऱ्या अर्थाने माझं स्वरूप आहे. आणि ते आत्मा नावाचं तत्व हे आनंदरूप आहे. आणि ते आनंदरूप त्याच्याशी म्हणजे ते मी आहे असं जर का मी म्हणजे खऱ्या मीला मी जर का ओळखलं तर मी काय होऊन जाणार आहे आनंदरूप होऊन जाणार आहे. आणि आनंदरूप होणं हेच खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सार्थक आहे. आणि अशा पद्धतीने म्हणून मी पण बाजूला करायचं आहे. खोटे मी सगळे आम्ही जे अंतःकरणात सांभाळून बसलेले आहोत ते सगळे खोटे मी मला बाजूला करायचे आहेत. आणि खऱ्या मीच्या अनुसंधानात मला अखंड राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्या अखंड अनुसंधानात जर का मी राहिले तर या ठिकाणी माझं सुद्धा काहीही नाही. मीच नाही. आपण आरतीमध्ये म्हणतो मी तूपणाची झाली बोलवण. म्हणजे जर त्या ठिकाणी एका जनार्दनी श्री दत्त ध्यान हे खऱ्या अर्थाने मीच नाही राहिला तर मग मी म्हणणारा तू म्हणणारा सुद्धा मी कुठे शिल्लक राहील. तोच नाही तर मी तू म्हणायला कोणीतरी शिल्लक पाहिजे की नाही. मी जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मी तुला तू म्हणून म्हणू शकतो. पण मीच जर इथे खऱ्या अर्थाने शिल्लक राहिलेला नाही. मिठाची बाहुली रामकृष्ण परमहंस म्हणतात तळ शोधायला गेली आणि काय होऊन बसली त्या ठिकाणी ती सागर होऊन बसली. तशा पद्धतीने
ध्यानामध्ये असताना जेव्हा खऱ्या मीचा अनुभव तुम्हा मला येऊन जाईल, तेव्हा तो खरा मी जो आहे तर तो मी त्या तत्स्वरूपामध्ये काय होऊन जाईल, विलीन होऊन जाईल. आणि तो असा विलीन होणं हेच खऱ्या अर्थाने मीला ओळखणं आहे. आणि तसं जर का झालं तर मग मीच नाही तर त्या ठिकाणी माझं सुद्धा असण्याची काही सुद्धा सुतराम शक्यता नाही. आणि म्हणून माऊली काय म्हणाल्या, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची, मीच सगळ्या ठिकाणी व्यापून उरलेलो आहे असं त्यांना वाटायला लागलं. माझ्याशिवाय आता हे दुसरं तिसरं काय नाही, जग हे दुसरं तिसरं नाहीच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आणि माझं हे काय आहे, काय करायचं आहे आम्हाला, हे सगळं विसरून जायचं आहे. आणि त्या संदर्भामध्ये पुन्हा थोडासा एक 5 मिनिटात विचार करू आणि थांबूया. समर्थ या ठिकाणी म्हणतात, कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची श्रुहते कैची वनिता, पुत्र कळाधिक. वास्तविक तू माझं माझं म्हणून या सगळ्यांना मानून चाललेला आहे. अरे बाबा, मागच्या जन्मी तुझे कोणते पुत्र होते, कोणत्या काय मुली होत्या, कोणतं काय काय होतं काय, त्या ठिकाणी हे आत्ता जे सुद्धा तुला जे माझं माझं म्हणून वाटतंय तू त्यांना कवटाळून बसलेला आहे ना, हे तू जाण मावेची, हे सगळं माया आहे. आणि ही सगळी माया असल्यामुळे अवघी सोयरी सुखाची, ही सगळी काय आहे तुझ्याजवळ जोपर्यंत सगळं काही आहे, पैसा अडका धन दौलत, तुझी तब्येत चांगली, तोपर्यंत हे तुझे तुझे म्हणून तुला सांभाळतील. एकदा तुला त्या ठिकाणी काय झालं, नकोसा झालास की तुझ्याकडे कोणी सुद्धा ढुंकून पाहणार नाही. आणि म्हणून शंकराचार्य सुद्धा त्यांच्या एका श्लोकामध्ये असं म्हणत आहे, काते कांता कस्ते पुत्र हा संसारो यमतीव विचित्र हा कस्यत्वं कुता आयातः तत्वं चिंतय यदिदं भ्रांतः. अरे बाबा, इथे ना तुझी घरी कोण आहे, ना कांता आहे, ना कस्ते पुत्र हा, ना तुझा पुत्र सुद्धा वास्तविक पाहता तुझा खरा आहे का, तर तो तुझा खरा नाही. मुलगी सुद्धा खरी नाही, मुलगा सुद्धा खरा नाही. मग बाकीचे तर आणखीन काय, तुझे नवे हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, तुझं शरीरच तुझं नाही, मग हा इतरांचा विचार तरी तू काय करतोस. त्या ठिकाणी या तुझ्या शरीरावर सुद्धा तुझी सत्ता नाही, तिथे काळाची सत्ता आहे आणि काळ देवाच्या अधीन आहे. म्हणून त्या देवाला शरण जाण्यामध्ये, आणि बाबा रे काय आहे हे सगळं तुझं आहे, तुला जेवढं जसं आणि जसं सांभाळायचं असेल तर फक्त मी याचा काय आहे तर त्या ठिकाणी विश्वस्त आहे, मालकी मात्र सगळी तुझी आहे. आणि मालकी म्हणून जर का आपण सांभाळलं तर दुःख आहे, आणि विश्वस्त म्हणून त्याचं म्हणून सांभाळलं तर मग सुखाशिवाय दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून या सगळ्यांना सांभाळायचं आहे, पण ते विश्वस्त म्हणून सांभाळायचं आहे. आणि तसं आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करूया. खऱ्या मालकी हक्क जो आहे तो देवाचा आहे. आणि खरं पाहिलं असता मी जो आहे तोच मुळी देवस्वरूप आहे. तस्यत्वम तेनत्वम आणि तत्वम, देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चितामध्ये. असं जे मारुती रामरायांना म्हणतायत तसं तुम्हा मला सुद्धा म्हणण्याची पात्रता येऊ, अशा प्रकारची प्रार्थना आज भगवंताच्या चरणी करते, सद्गुरूंच्या चरणी करते. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने देहदृष्ट्या तू दासोहम, आम्ही देवाचे दास आहोत, जीवदृष्ट्या त्याचे अंश आहोत, आणि आत्मदृष्ट्या विचार केला तर तो आणि मी एकच आहोत. अशा पद्धतीचा विचार कायमस्वरूपी आमच्या अंतःकरणामध्ये सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करूया. आणि अशा पद्धतीने झालेलं चिंतन आज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या चरणी अर्पण करते, आपल्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते. आणि झालेली चिंतन सेवा सद्गुरूंच्या कृपेमुळे झालेली आहे, त्यांनी दिलेल्या विचारांमुळे झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी ते करवून घेतलेलं असल्यामुळे हा भाव अंतःकरणात त्या ठिकाणी धारण करते. आणि त्यांना अर्पण करून मी आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी निरोप घेते आहे. आणि खऱ्या अर्थाने वैशालीताईंनी अशा प्रकारचा हा स्तुत्य उपक्रम केला. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. त्यांनी मला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल
त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी कृपया थोडा वेळ थांबावं. आपण सर्वांनी पसायदान अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.